जराणी म्हणून. नमस्कार सगळ्यांना, सतरंगी सलाम. सर्वात प्रथम मी सगळ्यांची माफी मागते की आज कार्यक्रम जरा उशिरा सुरू करतो आपण. आज 7वा दिवस नवरात्र उत्सवाचा आणि मी सावित्रीची लेख या कार्यक्रमाचा. पण आज आपण अशा विषयाशी बोलणार आहोत किंवा अशा व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत की गेल्या 1.5 वर्ष आपण त्या प्रसंगातून जात आहोत किंवा त्या त्रासातून जात आहोत. ते सगळेजण आपण फेस करत आहोत, देश म्हणून पण आणि वैयक्तिक आपल्या फॅमिलीमध्ये पण. आज आपण कोरोनामध्ये अचानक जो आला कोरोना आणि त्याच्यात झालेली नागरिक म्हणून आपली धावपळ आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या व्यक्तींसाठी नवीन असलेला आजार आणि त्यांनी केलेला संघर्ष. गेल्या 1.5-2 वर्ष आपण लॉकडाऊनमध्ये आहोत, कोरोना फेस करतोय, त्याच्या बातम्या ऐकतोय. आपल्या घरातले लोक आपण त्याच्यात गमावले आहेत किंवा आपले मित्रमंडळी आपण त्याच्यात गमावले आहेत. पण तरी पण आपण एकमेकांना सोबत देऊन त्या कोरोनाशी फाईट करतोय. कुठेतरी मला असं वाटतं की मी सावित्रीची लेख हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश पण हाच आहे की गेल्या 1.5 वर्षापासून आपण प्रत्यक्ष भेटणं टाळतोय किंवा इतकं आपण इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी बोलतोय की त्यामुळे आपण स्पर्श कुठेतरी मिस करतोय किंवा प्रत्यक्ष भेटीगाठी आपल्या मिस होत आहेत. आपल्यामध्ये कुठेतरी अंतर निर्माण होत चाललंय. मग ते घरातले नातेसंबंध असो, मित्रमैत्रिणींचे नातेसंबंध असो, एकूणच आपलं नातं हे इंटरनेटच्या जाळ्यामध्ये आपण अडकवत चाललो आहे. तर त्या निमित्तानेच आम्ही हा कार्यक्रम सुरू केला होता की त्या निमित्ताने का होईना आपण एकत्र येऊयात, एकमेकांशी गप्पा मारूयात, एकमेकांना भेटायला एक माध्यम उपलब्ध होईल. आज आपल्या अशाच एका व्यक्तीसोबत आपण गप्पा मारणार आहोत की ज्यांनी कोरोनामध्ये डॉक्टरांना कोणी थँक्यू पण म्हटलं आहे आणि जिथे डॉक्टर कोणाचा जीव वाचवू नाही शकले तिथे डॉक्टरांना आपण शिव्या पण दिल्या आहेत किंवा त्यांच्याबद्दल वाईट पण बोललो आहोत. तर आज आपल्यासोबत नाशिकमधल्या डॉक्टर अंजली नागापूरकर यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. तर मी मेघा मॅडमला आणि अंजली मॅडमला विनंती करते की त्यांनी पुढचे सूत्र हातात घ्या. धन्यवाद. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, संगीनी जागृती मंडळातर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज 7वी माळ आहे आणि आजचा रंग आहे निळा. आकाशाचा, नदीचा रंग, पाण्याचा रंग निळा. आणि निळा रंग हा प्रामाणिकपणाचं प्रतीक मानलं जातो. म्हणजे जेव्हा इंटरव्ह्यूला बरेचदा लोक जातात त्यावेळेस निळा रंग परिधान करायचं प्रेफर करतात. तर आजची आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आरोग्य हा विषय आपण घेतो आहे, त्याच्यामुळे आरोग्यासंदर्भात मला एक थोडंसं सांगायचं होतं की जेव्हा कोविडचं सगळं हे सुरू झालं, सगळं महामारीमधून आपण जात होतो, तर त्यावेळेस वॅक्सिन शोधणं हे काम भारताने पण हाती घेतलं होतं. तर त्यावेळेस एका भारतामधल्या दुर्गेने ह्यामध्ये खूप मोठा वाटा आहे तिचा, के सुमती म्हणून हैदराबादच्या व्हायरोलॉजी डिपार्टमेंटच्या ते आहे आणि त्यांच्या हातात सगळी ही सूत्र होती आणि त्यांच्यामुळेच आपलं भारताचं जे कोवॅक्सिन तयार झालं ते त्याच्यामुळं तयार झालं. तर आजची सुरुवात करूया कार्यक्रमाची. कल्याणीने परिचय करून दिलेलाच आहे. डॉक्टर अंजली नागापूरकर त्या MBBS आहेत आणि राज्य कामगार विमा योजना रुग्णालय इथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर ती माझी बालमैत्रीण पण आहे. म्हणजे आम्ही दोघीजणी एका वर्गात होतो. ते आम्हालाही लग्न झाल्यानंतर जेव्हा आम्ही एकत्र भेटलो त्यावेळेस आम्हाला कळलं की आपण दोघे एका वर्गात होतो आणि आमचे दोघींचे नवरे BJ मेडिकलला 11 वर्ष एकत्र होते आणि त्याच्यानंतर
पुढची पिढी म्हणजे आमची दोघींची मुलं एका वर्गात होते अशोकाला. तर अशी आमची मैत्री आहे. तर ती शाळेमध्ये फर्स्ट बेंचवर बसायची आणि मी सगळ्यात लास्ट बेंचवर असायचे. ती डॉक्टर झाली, मी डॉक्टरची बायको झाले. तर मला थोडंसं अंजली तुला असं विचारायचं की तुझं लहानपण कुठं गेलं आणि कसं होतं म्हणजे शिक्षण. आता तू जेव्हा मेडिकलला गेली तर त्याच्यासाठीचा घरून पाठिंबा होता का, असं दोन्ही गोष्टी. मेघाने छान परिचय करून दिलेला आहे माझा मैत्रीण म्हणून. तर इथं पण मी आपल्या सगळ्यांची मैत्रीण म्हणूनच गप्पा मारणार आहे. तर लहानपण माझं खूप छान गेलं, मजेमध्ये गेले. पुण्यामध्ये माझा जन्म झाला आणि तिथंच प्राथमिक शिक्षण जे आहे प्रायमरीचं ते तिकडंच केलं पुण्यामध्ये. आणि जसं मेघा म्हणाली की नेहमी पहिल्या बेंचवरती बसायचे मी, तर तसंच होतं आणि ती मागच्या बेंचवरती बसायची. आणि वर्गामध्ये नेहमी माझा पहिला किंवा दुसरा नंबर असायचा. चौथीमध्ये वगैरे पण स्कॉलरशिप वगैरे तसं मिळालं होतं. आणि वडील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर होते आणि आई गृहिणी. पण आईचा नेहमी कल असायचा की मुलांनी चांगलं शिकावं, मोठं शिक्षण घ्यावं, नाव कमवावं. आणि तशी खूप ती महत्त्वाकांक्षी होती, करारी होती. पण त्याच्या विरुद्ध वडील असे थोडेसे प्रेमळ आणि थोडंसं इतका म्हणजे त्यांचा दबाव नव्हता आम्हाला कुठल्याच बाबतीत. म्हणजे सांगायचं झालं तर एखादी गोष्ट हरवली वगैरे तर आम्हाला आईला सांगायची हिंमत नसायची, तर वडिलांनाच सांगायचं. म्हणजे इतके वडील जवळ होते. आणि एक भाऊ आणि एक बहीण मला. तर ती म्हणजे असं काही मुलगा मुलगी भेदभाव वगैरे असं आमच्या काही घरात नव्हता. उलट म्हणजे मी जास्त लाडकी होते घरामध्ये, म्हणजे मुलापेक्षा म्हणजे भावापेक्षा पण. आणि नेहमी माझे हट्ट लाड असे पुरवले जायचे. आणि हे असं थोडंसं प्राथमिक शिक्षण होतं. वडिलांची बदली वगैरे व्हायची, त्याच्यामुळे त्यांची धुळ्याला बदली झाली. मग जे हायस्कूलचं शिक्षण असतं तर ते धुळ्यामध्ये वगैरे झालं. आणि मग तेव्हा पण म्हणजे सगळं छान होतं. म्हणजे अभ्यासात वगैरे पण चांगली होते, हुशार होते. त्याच्यामुळे सगळ्यांना असं छान वाटायचं. 10वीमध्ये पण चांगले मार्क मिळाले. मग ते रुटीन होतं तेव्हा, कसं की सायन्सला जायचं, आर्ट्सला जायचं की कॉमर्सला जायचं. मग ते सायन्स विषयामध्ये आवड होती, त्याच्यामुळे सायन्सच विषय घेतला. 11वी 12वीमध्ये आमची परत वडिलांची बदली झाली, त्याच्यामुळे आम्ही कराडला गेलो आणि तिथं जे ज्युनियर कॉलेजचं शिक्षण आहे ते तिकडं घेतलं. अशा पद्धतीने एक शालेय आणि कॉलेजचं जीवन म्हणजे शिक्षण माझं झालं आत्तापर्यंतचं. वडील इंजिनियर होते तुझे, तर मग तू मेडिकलला जायचा निर्णय कसा काय घेतला? हां, तर शालेय जीवनापासून माझं गणित चांगलं होतं आणि वडिलांचा खूप प्रभाव होता. वडील इंजिनियर आहे, तर मला असं खूप वाटायचं की आपणही इंजिनियरच व्हावं वगैरे. पण झालं असं की 11वी 12वीमध्ये असताना माझ्या आईला सारखा अस्थमॅटिक अटॅक यायचा आणि ती खूप म्हणजे त्याच्यामध्ये श्वास घ्यायला त्रास व्हायचा आणि बरंच काय काय तिला म्हणजे अगदी इंजेक्शन घेतल्याशिवाय बरं वाटायचं नाही. अशा वेळेस मला असं वाटायचं की आपण काही करू शकतो का ह्याच्यामध्ये. आणि जे डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिल्यानंतर तिला इतकं बरं वाटायचं की म्हणजे ते सगळं बघून म्हणजे मला असं वाटायचं की नाही, आपण डॉक्टरच व्हायला पाहिजे. आणि त्यावेळेस थोडंसं मैत्रिणींचं पण असायचं की डॉक्टर लाईनकडे जावं वगैरे अशा पद्धतीचं. आणि मग जरी हे असलं आणि घरी इतकी मोकळीक होती की आपला निर्णय आपण घेऊ शकत होतो. म्हणजे कुणाचा असा दबाव नव्हता मला की तुला ठीक आहे, तुला जे करायचं ते तू करू शकतेस अशा पद्धतीचं. आणि भावाचं पण तसंच होतं. त्याच्यामुळे बहिणीला पण सगळा म्हणजे वडिलांनी सपोर्ट केला होता. तुम्हाला जे शिक्षण घ्यायचं ते तुम्ही घ्यायला मोकळे आहात अशा पद्धतीचं घरी वातावरण होतं. आणि असं सगळं हे करून मग त्या दृष्टिकोनातून वैद्यकीय क्षेत्राकडे जायचा हा माझा निर्णय पक्का झाला. आणि त्या विषयामध्ये बायोलॉजी विषयामध्ये गोडी पण वाटायला लागली मला.
आणि मग ते शिक्षण म्हणजे त्या दृष्टिकोनातून तयारी केली. खूप कॉम्पिटिशन होती, खूप अभ्यास करून मग ते ॲडमिशन मिळवली मेडिकल कॉलेजला. असं एक झालं म्हणजे वैद्यकीय शिक्षणाचा प्रवास. आणि मेडिकल कॉलेजला गेल्यानंतर काहीतरी एक प्रसंग घडला होता जो तू मागे मला सांगितला होता, तर तो शेअर करशील? हां. मेडिकल कॉलेजमध्ये असं होतं की आता म्हणजे झालं ॲडमिशन वगैरे झाली आणि हॉस्टेलला आता जावं लागणार एवढं होतं. आता एवढ्या म्हणजे असं पंखाखाली आता इतके दिवस होते आणि आता एकदमच त्या पंखामध्ये शक्ती आली आणि बाहेर उडून जायचं असं एक चाललं होतं. तर त्यानुसार मग ते हॉस्टेलला राहणं चालू झालं. आईला काळजी वाटायची की ही मुलगी कशी राहील, काय राहील, हिला कशाची सवय नाही, काय नाही, त्या दिवसामध्ये लाडाकोडात वाढलेली आहे, तर हिला जमेल की नाही, असं आईला एक शंका वाटायची. पण वडील मात्र ठाम होते. तर ते म्हणे तिला सगळं जमेल. आत्तापर्यंत तिने एवढं सगळं केलेलं आहे, माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि ती सगळं चांगलंच करेल आणि कुठं वाईट वळणाला लागणार नाही असा त्यांना ठाम विश्वास होता. आणि असं ते सगळं झालं. मग नेहमीचं आपलं जसं हॉस्टेलमध्ये वगैरे राहायला सुरुवात झाली, मैत्रिणींची ओळख झाली. ते दिवस म्हणजे खूप छान होते. नवीन नवीन शिकायला मिळायचं आणि त्या क्षेत्रामध्ये आवड निर्माण झाली होती. मला खूप क्युरिओसिटी होती, सगळं कसं आहे, काय आहे, मानवी शरीर कसं आहे, काय असं सगळं छान होतं म्हणजे. आणि हॉस्टेलमध्ये मैत्रिणी झाल्या. रोज गप्पा टप्पा, अभ्यास, कॉलेज, कसे दिवस जायचे काही कळायचंच नाही. मग म्हणजे ज्या गोष्टीची भीती वाटायची ते सगळं आम्ही सगळं आपलंसं केलं. म्हणजे प्रेतासमोर पण कुणाकुणाची गाळण उडायची. त्याच्यानंतर ते मानवी हाडांचा, सापळ्यांचा अभ्यास तर आम्ही असं अगदी बेडवरती घेऊन करायचो की जसं काही ते आपले मित्र आहेत आणि ते आपल्याशी बोलतातच आहेत, अशा पद्धतीने आम्ही अभ्यास करायचो. हे सगळं असं खेळीमेळीचं चाललं असताना आणि खूप अभ्यासक्रम असायचा पण खूप इंटरेस्टिंग वाटायचं सगळं. असं सगळं चालू असताना परीक्षा आली शेवटी, जे भीतीदायक असतं सगळ्यात, त्या गोष्टीला सामोरं जावं लागलं. आणि इतक्या दिवसांचा सगळा अभ्यास आणि आपण कसं परीक्षेला सामोरं जाऊ असं वाटायला लागलं. तर त्याच्यामुळे मग भीतीने गाळण उडाली की आपल्याला काही येत नाही आहे, आता आपण नापासच होणार, असं एकदम मनात इतकी भीती बसली की आता आपण काय करणार. इतक्या कष्टाने आपण सगळं केलंय पण आता नापास झालं तर काय तोंड दाखवणार आपण आई वडिलांना, समाजाला, की गेली एवढी ह्याच्यामध्ये दिमाखामध्ये आणि काय तर फेल होऊन आली वगैरे, अशी मनामध्ये खूप भीती वाटायची. पण मग परत वडिलांचा आधार कामी आलाच. ते आले आणि बघितलं त्यांनी की आपल्या मुलीचा चेहरा काही ठीक दिसत नाही आहे, टेन्शनमध्ये नेहमीसारखा असा हसरा किंवा ही दिसत नाही आहे मुलगी, काय झालं, काय प्रॉब्लेम झाला. जसे ते आले, घरचा डबा बिबा घेऊन आले आणि मी रडायला लागले जोरजोरात की त्यांना काही कळेल ना की काय झालं. मग मी सांगितलं की आहे ती परिस्थिती, की असं असं आहे आणि आता मी नापासच होईल, मग काय करायचं. मग ते म्हणे काय होत नाही नापास झालं जीवनामध्ये कित्येक गोष्टी, म्हणजे कित्येक जण नापास होत असतात, त्याच्यामध्ये तुझं काय विशेष आहे, एवढं काय होईल, फार तर फार 1-6 महिने जास्त अभ्यास करावा लागेल, ह्या व्यतिरिक्त काहीही होणार नाही जीवनामध्ये, असं त्यांनी सांगितल्यानंतर मग तर पुढचं काही सांगायला नको. मग इतका छान अभ्यास झाला, इतका छान कॉन्फिडन्स आला वडिलांनी धीर दिल्यामुळे आणि नंतर ते पास झालं वगैरे, ते तर काय गोष्टी सांगायलाच नको. अशा पद्धतीने घरचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे कुणाच्याही आयुष्यात, मुलगी असो मुलगा असो, ते पालकांचा सपोर्ट हा असलाच पाहिजे. म्हणजे वडील एवढे क्लोज होते आणि आपण सगळ्या गोष्टी मनमोकळेपणाने पालकांशी शेअर करू शकतो, हीच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आणि त्या काळामध्ये म्हणजे आत्ताचे पालक त्यातल्या त्यात थोडेसे अजून सुजाण झालेत असे म्हणायला हरकत नाही, पण त्यावेळेसचे पालक आणि वडील मुलीला हे समजू शकले, मुलीचं मन, हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. त्याच्यानंतर MBBS तू कुठून केलंस? हां, MBBS मी मिरज मेडिकल कॉलेजला, गव्हर्नमेंट कॉलेजमधनंच केलं.
आणि त्याच्यानंतर मग पुढे काय म्हणजे पुढे काय केलंस मग म्हणजे लग्नच मला वाटतं लग्नच झालं. शिक्षण झालं म्हणजे 3rd इयरला होते तर तेव्हाच वडिलांचं सुरू झालं की आता आपण हिचं लग्न करायला पाहिजे. आणि मध्ये मध्ये म्हणजे मी हे शिक्षण चालू असताना घरी यायचे आणि हे म्हणजे आईला काळजी वाटायची की आता हिचं लग्न करायचं बुवा, हिला काही काम येत नाही, घरकाम स्वयंपाक असं म्हणजे तिला खूप वाटायचं की लग्न झाल्यावर हिचं कसं होणार. म्हणजे अभ्यास वगैरे तर तिने केला ते सगळं ठीक आहे. मग ती काय करायची अट्टाहासाने की चल हे भांडे घास हे कामं कर, स्वयंपाक कर अशी म्हणायची. पण मग आम्ही म्हणजे मी आली असायची तर एकतर शनिवार रविवारी आलेली असायची. शनिवारी घाईघाईत कसं तरी यायचं बसनी प्रवास करून आणि मग लगेच सोमवारी जायचं असायचं. आणि जेव्हा परीक्षा असायची तेव्हा सुट्टी मिळायची एक 15-20 दिवस किंवा एक महिनाभर, तेव्हा पण अभ्यासामध्येच वेळ जायचा. तर वडिलांना काही परत म्हणजे हे आवडायचं नाही. आई असं सांगायची की अभ्यास कर हे आपलं घरकाम कर वगैरे. मग वडील म्हणायचे जाऊ दे, ती आलेली आहे आता हॉस्टेलवरून, थकून आलेली आहे, तिला चहा वगैरे करून देतो, मग तुला काय काय करायचं ते काम सांग तिला, अशा पद्धतीने. तर म्हणजे आणि काय तिच्या वाटचं जे काम असेल ते मी करतो तिला काही सांगू नको, तिला आराम करू दे, असं एक वडिलांचं प्रेमळ असायचं. म्हणजे जसं लग्न झालेली मुलगी माहेरी येते तशा पद्धतीचं मी हॉस्टेलवरनं आले की त्यांना असं वाटायचं की मुलीला पूर्ण आराम द्यावा आपण आणि काही काम सांगू नये असं त्यांना एक वडिलांना वाटायचं. पण आईची काळजी ही पण रास्तच होती आणि त्याच्यामध्ये काही चूक नव्हते. आणि तेव्हा कसं आहे की वडील रिटायर व्हायला होते तर त्यांना असं वाटायचं की लवकर लग्न उरकून टाकू मुलीचं आणि आपण रिटायर व्हायच्या आत एक जबाबदारी संपेल असं एक त्यांना वाटायचं. म्हणून ते लवकर लग्नाच्या मागे लागलेले. 3rd इयरमध्येच त्यांचं चाललं होतं की तू लग्न करून टाक म्हणून. आणि तेव्हा तसे स्थळं पण यायची. पण मला असं वाटायचं की एकदाचा अभ्यासक्रम पूर्ण होऊन जाऊ दे, लग्न वगैरे गोष्टी होतच राहतील, अशा पद्धतीचं माझं एक विचार असायचा. आणि मग नंतर स्थळं बघायला आले त्यावेळेसचा तुझा काय अनुभव होता? हां, स्थळं बघायला आले ती पण एक परीक्षाच असते. म्हणजे जशी ही मेडिकलची परीक्षा होती तशी ही पण एक परीक्षाच होती, म्हणजे वधू परीक्षा आपण ज्याला म्हणतो. आणि असं काही म्हणजे सगळेजण विचारायचे स्थळ, जेव्हा एखादं स्थळ यायचं मग ते मुलाकडचे विचारायचे बाई तुला स्वयंपाक येतो का, घरकाम येतं का. अरे म्हटलं मी एवढी शिकले त्याच्याविषयी मला कोणीच विचारत नाही आणि एवढं कष्ट करून शिकले त्याविषयी कोणीच काही बोलत नाही आणि हे काय स्वयंपाक येतो का आणि घरकाम येतं का. मग मी म्हणायचे, मी स्पष्ट सांगायचे, कधीच मी असं खोटं बोलले नाही की सरळ सांगायचे की स्वयंपाक वगैरे मला काही येत नाही पण मी नक्की शिकू शकेल, एवढा माझ्यामध्ये कॉन्फिडन्स होताच की एवढं शिक्षण केलं तर स्वयंपाक किस झाडकी पत्ती आहे ते मी करेलच, अशा पद्धतीचं म्हणजे मी सांगून द्यायचे. आणि मनातल्या मनात मला खूप राग यायचा पण ते काय आता आपण बोलू शकत नाही, संस्कार इतके आपले असतात झालेले, संस्काराची पगड असते आपल्यावरती की आपण असं कोणाला उलटं बोलू शकत नाही. पण मनातल्या मनात ते खदखदत असतं आपल्याला. आणि योगायोगाने उमेशला स्वयंपाक येत होता त्याच्यामुळे फार प्रॉब्लेम आला नाही. उमेश सुंदर पोळ्या लागतो. हां, माझ्या नवऱ्याने म्हणजे आता जेव्हा ठरलं आता असं घर आलं म्हणजे एक स्थळ आलं आणि शक्यतो मला डॉक्टर नवराच करायचा होता. याचं कारण असं होतं की म्हणजे आम्हाला नाईट ड्युटी करावी लागते किंवा पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये यावं लागतं किंवा काय, मग बाकी लोकांची काय मानसिकता असेल हे सांगू नाही शकत. पण एक डॉक्टर एका डॉक्टरला समजून घेऊ शकतो असं एक माझ्या मनात कुठेतरी होतं, म्हणून ते डॉक्टर नवराच करायचा असं एक मनात होतं त्याच्यामुळे. आणि तसं घर मिळालं पण मला. आणि म्हणजे मी हळूच बघून घेतलं, बरं इथं स्वयंपाकाला बाई आहे बुवा, म्हणजे इथं आपण हे स्थळ, या स्थळाला होकार द्यायला आपल्याला काही अडचण येणार नाही. तर त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनातून मी होकार दिला. आणि त्यातूनही आमच्या नवरोजींनी सांगितलं की मला स्वयंपाक येतो, मग तर काय सोन्याहून पिवळं, मग लगेच होकार दिला मी, म्हटलं की हे आपल्याला खूपच सुटेबल आहे म्हणून स्थळ. आणि मग लग्न झाल्यानंतर मग सगळं सोपं होतं का काय, म्हणजे काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले
की मग कुठे तुला ॲडजस्टमेंट करावं लागलं आणि कसं मॅनेज केलं सगळं हां. लग्न झाल्यानंतर? लग्न झाल्यानंतर खरा संघर्ष सुरू झाला. म्हणजे आत्तापर्यंतचं जे होतं ते खूप असं गुडी गुडी लाईफ म्हणू आपण त्याला, असं होतं. आणि लग्न झाल्यानंतर खरं सुरू झालं की लगेचच प्रेग्नंट राहिले मी आणि खूप कडक डोहाळे वगैरे लागले. तर त्याच्यामुळे पुढचं शिक्षण जे आहे मला ते जरा सोडावं लागलं. म्हणजे थोडक्यात काय, ते स्त्री जीवनाचं जे करिअर असतं त्याला आता सुरुवात झाली. म्हणजे मुलगीचं हे झालं, पालटलं आणि स्त्री जीवनाची सुरुवात झाली. आणि मेन म्हणजे सगळं ते कडक डोहाळे असल्यामुळे तेव्हा पण परत काही मला काम करण्याचा प्रश्न आला नाही. आणि शिक्षण थोडंसं मला मध्ये सोडावं लागलं आणि माहेरीच राहिले मी. आणि माहेरी राहून सगळं ते झालं मॅनेज वगैरे. आणि मग एक मुलगा 1 वर्षाचा झाला आणि मग तिथून पुढं मग आम्ही म्हणजे माझे मिस्टर तेव्हा शिकत होते अजून, त्याच्यामुळे आम्ही एकत्र असं राहत नव्हतो. म्हणजे मी वेगळीकडे राहत होते आणि मिस्टर वेगळीकडे राहत होते. म्हणजे उमेश, माझ्या नवऱ्याचं नाव डॉक्टर उमेश आहे, तर ते वेगळीकडे राहत होते. असं एक प्रकारचं आमचं म्हणजे ताटातूटच होती. लग्न होऊन पण आम्ही वेगळे वेगळे राहत होतो. आणि मग जेव्हा आलो नोकरीनिमित्त किंवा डॉक्टर आले व्यवसायानिमित्त नाशिकला, आम्ही हे झालो, स्थायिक झालो. आणि आता खरं नोकरीला सुरुवात झाली. नोकरीच्या म्हणजे हे ESISलाच मी अप्लाय केलं होतं जॉबसाठी आणि तिथं मला जॉब मिळाला, सहजासहजी मिळाला. आणि मुलाला मग पाळणाघरामध्ये ठेवायची वेळ आली. पहिलाच दिवस नोकरीचा आणि कसं काय करणार आपण, असा मला खूप प्रश्न पडला. मग मुलाला पाळणाघरात ठेवायचा दिवस आला आणि त्या ठेवलं त्याला, तर तो इतका रडायचा की जीवाच्या आकांताने ओरडायचा की नको नको वाटायचं मला. तरी म्हणजे असं वाटायचं की जाऊ दे, हे सगळं आपण सोडून द्यावं आणि मुलांची आणि संसाराची काळजी घ्यावी आपण, हे काहीच करू नये आपण. पण मग परत आठवलं की नाही, आपण सगळं एवढं का बरं केलं आहे की शिक्षण घेतलं आपण, वडिलांनी आपल्याला कष्टाने शिकवलं आहे, आपण स्वतः कष्टाने शिकलेलो आहोत आणि हे सगळं आपण एवढा एक प्रॉब्लेम आला आपल्यासमोर म्हणून सोडून द्यायचं, ते काही मनाला पटलं नाही. मन घट्ट केलं आणि तसंच पहिल्या दिवशी जॉबला गेले. मग हळूहळू म्हणजे ह्याच्यात एक अपराधीपणाची पण भावना, दोन्हीकडनं अपराधीपणाची भावना होती की आपण मुलाकडे लक्ष देऊ शकत नाही आहे आणि एकीकडे आपण आपल्या जॉबला न्याय देऊ शकत नाही, आपल्या शिक्षणाला किंवा आपल्या करिअरला आपण न्याय देऊ शकत नाही. ज्याच्यासाठी आपण एवढा सगळा आटापिटा केला त्याच्यासाठी आपण न्याय देऊ शकत नाही. हे एक मनामध्ये दोन्हीकडनं अपराधीपणाची भावना यायची त्या दरम्यान. पण कसं बसं त्याच्यावरती मात केली आणि नोकरी कंटिन्यू केली, दोन्ही सांभाळून असं केलं. म्हणजे व्हायची ओढाताण, खूप ओढाताण व्हायची. घरातलं काम करा, स्वयंपाक करा, परत जॉबला जा, तिथून थकून या, असं सगळं खूप फरफट व्हायची. म्हणजे आणि मला वाटतं नंतर मग तुझे सासू सासरे इथं आले आणि नंतर दुसरा मुलगा वरच झाला आणि मग जरा थोडंसं मला वाटतं तुझं हां रिलॅक्स झाले. तेव्हा कसं मग दुसऱ्या मुलाच्या वेळेस प्रेग्नंट राहिले आणि मग तेव्हा सासू सासऱ्यांना साथ घातली मी की तुम्ही या, आता माझ्याच्यानी काय होत नाही आहे एवढं सगळं मॅनेज आणि तुम्ही या. मग ते आले, म्हणजे ते खुशीने आले आणि त्यांचेही ते रिटायर झाले होते. म्हणजे इतके दिवस ते पण त्यांच्या जॉबमध्ये वगैरे अडकले होते. आमच्या सासूबाई पण वर्किंग वुमनच आहेत, त्याच्यामुळे त्यांनाही त्याचे दुःख काय असतात ते माहीत होतं. तर त्याच्यामुळे त्याही आल्या मदतीला आणि दुसऱ्या मुलाच्या वेळेस थोडंसं सोपं झालं म्हणजे मला. आणि त्यातूनही तेही आले. मग थोडंसं मग मी म्हटलं की आपण कशाला आपल्या जीवाचा इतका आटापिटा करायचा, आपण बाकी लोकांची पण कामामध्ये मदत घ्यावी. आणि बाकी म्हणजे जसं घरकामामध्ये थोड्याशा बायकांची मदत घेतली, घरकाम करणाऱ्या बायकांची म्हणा किंवा स्वयंपाक करणाऱ्या बायकांची म्हणा, आणि जेणेकरून सगळं सुरळीत चालेल अशा पद्धतीचं बघितलं. म्हणजे मॅनेजमेंट केली, घरामध्ये काय काय मॅनेज करायचं काय नाही, असं सगळ्या पद्धतीने. म्हणजे बरेचदा स्त्रियांचं असं असतं की सगळीकडेच मी 100% आणि एकदम माझं सगळ्या क्षेत्रामध्ये मी व्यवस्थित एकदम 100%च पाहिजे.
असा जो बरोबर. अट्टहास असतो की मी घरी पण सगळी कामं मीच करेन आणि जॉबही करेन. तर हे अगदी थोडंसं बरोबर मला असं आहे. वाटतं की जर मदत घेतली कोणाची तर सोपं जाईल स्त्रीला. हो, अगदी अगदी. म्हणजे आपण अगदी असं सुपरवुमन व्हायचं आपण खूप अट्टहास करतो. म्हणजे आत्तापर्यंत अशी सवय होती की सगळीकडे आपण पहिलंच येतो. म्हणजे ती एक आपल्याला सवयच होऊन जाते की आपण सगळीकडे जे करणार ते बेस्टच असायला पाहिजे, असं एक आपल्याला वाटत राहतं. नंबर 1च आपलं काम असलं पाहिजे हे एक वाटतं. तर त्याच्यामुळे मग ते थोडंसं कुठंतरी मनाला मुरड घालावी लागते तिथे, आणि सगळंच काही आपण करू शकत नाही हे कुठंतरी मान्य करावं लागतं आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये काही कमीपणा नाही, आणि दुसऱ्यांची मदत आपण नक्की घ्यावी हे मी सांगू शकते. आणि तू मला वाटतं जवळजवळ 20 वर्ष जॉब करतेस HOD हो. मेडिकल ऑफिसर म्हणून. हो, नक्कीच. तर आत्ता हे जे 2 वर्षापासून जवळजवळ 2 वर्ष होत आली की कोविडचे सिच्युएशन सुरू झाली. बरोबर. तर सुरुवातीचं तुझा अनुभव म्हणजे सुरुवातीला खरंच खूपच सगळं खूप भीतीदायक असं होतं, खूप घाबरत होते, आपल्याला काहीच माहिती नव्हतं हो. कोविडविषयी. तर हो. त्यावेळेस तुला ती ड्युटी तिथे करावी लागत होती, तर त्यावेळेचा सुरुवातीचा अनुभव सांगशील? हो हो, नक्कीच. म्हणजे जसं आता करोना आपण आधी न्यूजमध्ये बघायचो की ठीक आहे तो दुसऱ्या देशांमध्ये आला आहे, आधी चीनमध्ये आला आहे, मग अमेरिकेत आला आहे. मग तेव्हा काही एवढं आपल्याला भीती वाटायची नाही की जाऊ दे अजून लांब आहे आपल्याकडे, काही नाही असं वाटायचं. आणि मग हळूहळू ते एका म्हणजे अगदी न्यूज आली की आपल्या देशात आलाय बा करोनाचा रुग्ण आलाय, एक रुग्ण आलाय म्हटलं तरी पण एवढी भीती वाटायची नाही की ठीक आहे होईल. पण त्याचा इतका म्हणजे जोरात प्रसार होता त्या करोनाचा की तो हळूहळू म्हणजे सगळीकडे पसरायला लागला. आणि तेव्हा मोदींनी मग ते लॉकडाऊन घोषित केलं, रस्ते सुनसान झाले सगळं, म्हणजे असं भयावह परिस्थिती होती. पण आमची म्हणजे अत्यावश्यक सेवा असल्यामुळे आम्हाला अशी काही सुट्टी मिळाली नाही. म्हणजे आम्ही सेवेत कार्यरतच राहिलो, म्हणजे की घरी बसलोय बुवा असं झालं नाही एकही दिवस. आणि त्यातून गंमत अशी झाली की ज्या आत्तापर्यंतचं माझं हेल्प सिस्टीम होती, म्हणजे सगळं ज्या बायका मला मदत करायच्या कामामध्ये, तर त्याही घरी राहू लागल्या. कारण त्यांची पण अडचण होती की लॉकडाऊन झाल्यामुळे त्याही काही करू शकत नव्हते. म्हणजे असं झालं की आमचं काम दुप्पट वाढलं. म्हणजे इकडं पण बघा, घरी पण लक्ष द्या आणि सगळंच करा तुम्ही, असं एक झालं चित्र. पण त्यावेळेसही माझ्या मिस्टरांची मला खूप मदत झाली, आणि तेही मला स्वयंपाकात मदत करायचे, घरकामात मदत करायचे, मुलं पण मला मदत करायचे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सोप्या होत गेल्या म्हणजे तसं पाहिलं तर. आणि अगदी मग ते सगळं नाशिकभरमध्ये पण आला करोना. आणि आला म्हटल्यानंतर मग आता सगळी चर्चा झाली की तुमचं हॉस्पिटल घ्यायचं आता आपण करोनाच्या रुग्णांसाठी वगैरे. आणि इतकी भीती वाटायची आम्हाला की आधी कसं व्हावं, नाहीच म्हणायचं आपण, असं बघायचं, असं एक मनामध्ये होतं की भीतीमुळे की नाही आपलं हॉस्पिटल नको घ्यायला पाहिजे, आपलं हॉस्पिटल नको घ्यायला पाहिजे असं वाटायचं. आणि त्यातून मग ते तरी पण सगळीकडे म्हणजे सरकारचं कंपल्शन वाढलं आणि रुग्ण पण वाढायला लागले. त्याच्यामुळे ते घ्यावंच म्हणजे करावंच लागलं ते हॉस्पिटल, कोविड हॉस्पिटलसाठी चालू. आणि त्याच्यानंतर म्हणजे आता ते ड्युट्या लावायला सुरुवात झाली. मग ट्रेनिंग झालं आमचं, कसं ट्रेनिंग हे करायचं बुवा, करोनाचे पेशंट कसे बघायचे, कुणालाच काही अनुभव नव्हता, कसं करायचं मॅनेज, सगळ्यांचे ट्रेनिंग ह्याला त्याला विचारा, असं करून ते आम्ही ट्रेनिंग घेतलं, ड्युट्या लावल्या, असं सुरू झालं. सुरुवातीला सगळ्यांची खूप रडारड झाली की मला हेल्थ इश्यू आहे, मी नाही करणार ड्युटी, माझ्या घरात डायबिटिक पेशंट आहे, माझ्या घरात किडनीचे पेशंट आहेत, मी नाही करणार ड्युटी, त्यांच्या आरोग्याला धोका आहे, त्यांच्या जीवाला धोका आहे असं. आणि आम्ही काही लोक जे वयोवृद्ध म्हणजे जास्त केस पांढरे असलेले लोक म्हणू आपण, 55 वर्षाच्या वरती वगैरे, ते पण लोक म्हणायला लागले की नाही बुवा आम्हाला आमचेच हेल्थ इश्यू आहेत, आम्ही कसं काय करोनाला सामना करणार, असं एक झालं. तरी पण म्हणजे थोडंसं मानसिक तयारी केल्यानंतर सगळेजण ड्युटी करायला तयार झाले, असं झालं. मला वाटतं ते PPE किट घालण्याचा पण काहीतरी प्रोटोकॉल होता आणि हो, त्याच हो, पद्धतीने हो, ते हो. घालायला पाहिजे असं काहीतरी होतं. बरोबर आहे. तर सुरुवातीला म्हणजे असं PPE किटची पण म्हणजे एवढे आले नव्हते आपल्या शहरामध्ये वगैरे. PPE किट घालायचं कसं,
त्याच्यानंतर रुग्ण तपासायचे कसे, ह्याचं सगळं ट्रेनिंग आमचं झालं. आणि त्याचा एक प्रोटोकॉल असतो PPE किट घालायचा. जो घालायचा प्रोटोकॉल असतो त्याला डॉनिंग म्हणतात आणि जो काढायचं असतं त्याला डॉफिंग म्हणतात. आणि ते स्टेप बाय स्टेप घालावं लागतं. त्याच्यात जर तुमची चूक झाली तर ती परवडत नाही. ते तुम्हाला करोना होऊ शकतो त्याच्यामध्ये. प्रत्येक वेळेस तो ड्रेस चढवायचा, सॅनिटायझेशन करायचं, असं सगळं तो प्रोटोकॉल एक 10-15 स्टेपचा प्रोटोकॉल होता. मग तो यूट्यूबवरती बघायचा, मग त्याची प्रॅक्टिस करायची, ते मेमराईज करायचं, असं सगळं ते होतं. मग ते डॉनिंगची रूम वेगळी असायची, म्हणजे जो घालायची रूम असते ती वेगळी असायची आणि डॉफिंगची रूम वेगळी असायची. डॉफिंग करताना पण खूप काळजीपूर्वक करावं लागायचं. समजा तुम्ही खूप घाईघाईमध्ये ते डॉफिंग केलं, म्हणजे ते PPE किट काढायचा प्रयत्न केला, तर त्याच्यामध्ये ते करोनाचे विषाणू उडून तुम्हाला करोना व्हायचा धोका असतो असं तेव्हा सांगितलं गेलेलं असायचं. त्याच्यामुळे खूप काळजीपूर्वक सगळं, आपण काही चुकत नाही ना हे सगळं बघून ते करावं लागायचं. मला वाटतं 6-7 तास ते PPE किट घालून हो. तुम्हाला ते ड्युटी करावी लागत होती. हां. त्याचा अनुभव सांगशील? हो. अगदी म्हणजे पहिल्याच दिवशी असं झालं की सगळी तयारी केली आम्ही, की आता सगळं ठासवलं मनात की हे अशीच ड्युटी करायची, असं करायचं, सगळा अभ्यास केला. पण जी व्हायची चूक ती झाली. म्हणजे झालं असं की पहिल्याच दिवशी, ड्युटीच्या दिवशी माझ्या बहिणीचा फोन आला की माझ्या मिस्टरांना ते करोनासारखे लक्षणं दिसत आहेत, आता मी काय करू असं. तर मग म्हटलं की आता काय करावं बुवा. तर म्हटलं RT-PCR टेस्ट वगैरे करून घ्या तुम्ही, मग बघू. पण ती म्हणाली की नाही, घरी आई आहे, ती बेड रिडन रुग्ण आहे, मग सगळ्यांनाच होईल, आता मी काय करू. तिची भीतीने इतकी गाळण उडाली. आणि डॉक्टरांकडे तरी कसं जावं, आणि सगळ्यांना कळेल आता म्हणजे परिसरामध्ये की हे करोना पॉझिटिव्ह आहेत बुवा, असं सगळ्यांना कळेल, तर मी काय करू, मी काय टेस्ट करणार, असं एक तिने म्हणजे मिस्टरांची टेस्ट करून घेणार. मग तिला म्हटलं की तू एक काम करू शकते, म्हटलं त्यांना वेगळ्या रूममध्ये ठेव तुर्तास, आणि बघू, मला आता ड्युटी पण करायची आहे कारण पेशंट आलेले आहेत, मग बाकीचं तुला नंतर हे करते. मग ते डोक्यामध्ये एक टेन्शन असतं की आपल्या घरी जेव्हा करोनाचा रुग्ण आहे तर आपण दुसऱ्यांना कशी काय सेवा देणार. ते डोक्यात ठेवून म्हणजे रुग्ण बघायला गेले. तेवढ्यात फोन पण आला की मॅडम पेशंट आलेले आहेत, 8-10 पेशंट, आणि तुम्हाला ते बघायचे आहेत. मग ते सगळं आम्ही की ठीक आहे बुवा, येते मी, असं करून बरोबर जेव्हा जी चूक नको व्हायला हवी होती तीच चूक माझ्याकडनं घडली. म्हणजे जिथून आम्ही पेशंटला ॲडमिट करायचो ती रूम वेगळी असायची, आणि तिथे मी PPE किट न घालताच प्रवेश केला. अशी झाली गंमत. आणि मग तेवढ्यात मला ते सगळे आमचे स्टाफ म्हणे, मॅडम तुम्ही इकडे कसे काय आले, PPE किट न घालता कसे काय आले तुम्ही. मग तसेच उलट्या पावलांनी मी परत गेले. आणि मनात इतकी भीती, आणि एक चूक झाली की 10 चुका बरोबर होतात आपल्याच्यानी. आणि एवढी सगळी प्रॅक्टिस करून सुद्धा ज्या चुका व्हायच्या त्या झाल्याच. म्हणजे PPE किट तरी म्हणजे थोडंसं मग मन शांत केलं, PPE किट घातलं, म्हटलं सगळं ते स्टेप बाय स्टेप घातलं, आरशात बघितलं, आणि एखाद्या अंतराळवीरापेक्षा तर काही कमी दिसत नव्हते मी. म्हणजे असं ते मोहिमेला निघाल्याचं एकदम पूर्णपणे फील आला होता. आणि सगळं केलं. मग ते पेशंटचे ॲडमिशन केले. मग ते फेस शिल्ड वगैरे घालावं लागायचं, 2 मास्क, ग्लोव्ज. म्हणजे असं ब्रह्मदेव आला तरी पण तो आपल्याला ओळखू शकत नव्हता. अशा पद्धतीने म्हणजे मी पण मला ओळखू शकत नव्हते, अशी मी दिसत होते. म्हणजे थोडक्यात महत्त्वाचं आरशात बघितल्यानंतर. मग ते सगळं झालं. म्हटलं जाऊ दे आता, पेशंट आपण बघू, ॲडमिट करू वगैरे. पण जसं आता ते महाभारतामध्ये हे अर्जुनाची अवस्था झाली, युद्ध बघितल्यानंतर पुढे सगळे त्यांचेच लोक, आणि ते तशीच माझी अवस्था झाली. पुढे मला काही दिसेच ना. म्हणजे ते सगळं PPE किट घालून, तो सगळ्या डोलारा सांभाळून, आणि सगळं म्हणजे खूपच सगळं विचित्र वाटत होतं की काय करावं काय नाही, काही कळत नव्हतं. आणि एकाच वेळेस म्हणजे ते फेस शिल्ड घातलं होतं, तिथून काही दिसत नव्हतं. त्याच्यानंतर मास्क घातला होता, डबल मास्क, त्याच्याने श्वास घेता येत नव्हता. आणि ते सगळं असं बंद असं सगळं होतं. बंद असल्यानंतर मग मला आता म्हटलं ठीक आहे, आपण केस पेपर भरू, पेशंटची हिस्ट्री घेऊ. पण पुढे काही दिसेच ना मला, की अरे पेपरही दिसे ना मला, वरून घामाच्या धारा टपकतायत, आणि काही समजेना की काय करावं आता. आणि एकाच वेळेस म्हणजे मी बोलते ते पण पेशंटला कळेना, मी काय बोलते काय नाही, आणि पेशंट काय बोलतात ते मला ऐकू येईना.
म्हणजे एकाच वेळेस मला सगळं असं मुकं बहिरं आंधळं सगळं झाल्यासारखं वाटलं. म्हणजे की काय म्हणजे मला काहीच येत नाही आहे असं एक म्हणजे एकदम हे झालं. मग ते स्टाफ वगैरे होतं, त्यांना म्हटलं कुठं काही दिसतंय का केस पेपरवरती, कुठलं सेक्शन कुठे आहे काय आहे, त्यांना विचारून कसं बसं ते हिस्ट्री आणि ते सगळं घेऊन ते सगळं कंप्लीट केलं. आणि मग बाकीचेही ॲडमिशन्स केले, राऊंड घेतला, सगळं केलं. सगळ्यांची आस्थेने विचारपूस केली, काय प्रॉब्लेम आहे काय नाही, घाबरू नका असं धीर दिला. म्हणजे मनात मी खूप घाबरले होते, पण असं दाखवलं नाही की मी खूप घाबरले. आणि म्हणजे असं जर दाखवलं तर आपण काय त्यांना धीर देणार, म्हणजे जे ऑलरेडी घाबरलेले आहेत लोक त्यांना आपण काय धीर देणार. मग ते सगळं तसं सगळं केलं, धीर दिला सगळ्यांना. आणि म्हटलं झालं सगळं, थोडंसं काम झालं. आणि बरोबर आहे ना असं PPE किट घातलं की आपल्याला म्हणजे एकदम अशी खाज सुटायला लागते बरोबर नाकाला, आणि म्हणजे काहीच करता येत नाही आपल्याला. इकडं खाजव तिकडं खाजव, आणि ते असं सगळंच ते तो असं फेस शिल्ड पण पडायला लागतं, ते मास्क पण निघायला लागतं, अशी सगळी गंमत होत असते तिथं. तर असं सगळं झालं. मग ते सगळं झालं, काम झालं. आणि मग खूप घामाच्या धारा लागलेल्या असतात, कारण ते इतकं गरम असतं सगळं, आणि आपल्याला काहीच करता येत नाही, पाणी पिता येत नाही, चहा प्यावा म्हटलं तर चहा पिता येत नाही, बाथरूमला जाता येत नाही, अनेक अडचणी. आणि असं सगळं मग तो कसा बसा तो दिवस काढला. नंतर आपल्याला भीती जाते आणि सवय होते ह्या सगळ्या गोष्टीची. पण तो पहिला दिवस आठवला की आजही माझ्या अंगावरती काटा येतो. आणि म्हटलं की ठीक आहे, एवढं सगळं काम संपवलं आपण, तर आपण इतकं छान हे केलंय सगळं काम केलं, तर आपण फोटो काढूया. म्हणून मग मी आमच्या स्टाफला सांगितलं की माझा फोटो तर काढा बुवा, मी कशी दिसते, आणि सगळ्यांना दाखवायला की बुवा आता शायनिंग मारायला की असं मी काम केलं वगैरे असं सांगू होतं 10 लोकांना फोटो टाकून. म्हणून मग मी फोटो काढायला सांगितला. मग त्यांनी पण आपल्या बिचारा आमच्या स्टाफनी इमाने इतबारे फोटो काढला. म्हटलं आता पोस्ट करू सगळीकडे आपण. तर गंमत अशी झाली होती की ह्या सगळ्या गडबडीमध्ये ते जे बुटाचं कव्हर असतं ते मी बरोबर उलटं घातलं होतं, आणि कसं काय मला काही समजेना, एकदम भूतासारखी दिसत होते. म्हणजे सुरुवातीला जो उलटे पाय दिसायचे, म्हटलं बापरे आपल्याला बघून लोक पळून नाही गेले हेच विशेष. आणि म्हणजे इतका तो भ्रमाचा भोपळा फुटला माझा की एकदम अंतराळ विरासारखं, म्हणजे मला जे असं वाटत होतं ते एकदम भूतासारखी दिसत होते मी. तर असं सगळं झालं म्हणजे. आणि हे अजूनही मी तो फोटो बघितला की मला अजूनही हसू येतं, आणि सगळेजण मला अजूनही वेड्यात काढतात. अंजलीने आत्ता कितीही ते हसून आणि गमतीशीररित्या सांगितलं असलं तरी तो जो पिरियड होता तो खरंच खूप भीतीदायक होता, सुरुवातीचे दिवस जे होते ते. आणि त्यावेळेस ते जे काम होतं ते PPE किट घालून दिवसभर बसणं, 6-6 तास, बाथरूमला नाही जाता यायचं, चहा नाही पिता यायचं, पाणी नाही पिता यायचं. आणि जर मला त्यातलं त्यात एक वाटतं की डॉक्टर ज्या स्त्रिया आहेत ज्यांना पाळी चालू असेल त्या कसं करत असतील, मला खरंच प्रश्न पडतो की कसं ॲडजस्ट केलं असेल त्या स्त्रियांनी. तर खूपच म्हणजे आत्ता आपल्याला आपण थोडंसं याच्यातून बाहेर येतो, पण त्यावेळेसची जी परिस्थिती ती खरंच खूप अवघड होती. आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या पुढे ते तिथं सामोरं जायचं हे खूपच अवघड होतं. आणि त्यातल्या तर तू एक म्हणजे प्रसंग सांगशील की काहीतरी वयस्कर जोडपं होतं, त्यांचा एक तू मागे प्रसंग सांगितला होता. हे सांगेल. आणि हे नुसतं म्हणजे ही PPE किट घालून आमचीच अशी अवस्था होती असं नाही. म्हणजे आमच्या ज्या स्टाफ नर्स होत्या, जे सफाई कामगार होते, सगळ्यांची सारखीच अवस्था होती तिथं. आणि पण तरी पण सगळेच तेवढ्याच डेडिकेशननी, तेवढ्याच ह्याच्यानी काम करायचे की मनोभावे पेशंटची सेवा करायची, कुणी असू दे, मग ते डॉक्टर असू दे, स्टाफ नर्स असू दे. म्हणजे स्टाफ नर्स वगैरे तर आमचं पाठीचा कणाच म्हणावं लागेल, कारण आमच्यापेक्षा पण त्यांनी खरं जास्त काम केलेलं आहे तसं पाहिलं तर. आणि आता हे करोनाच्या काळात असं होतं की म्हणजे सगळेजण एकाला करोना झाला म्हटलं की त्याला म्हणजे असं बाहेरच लांबच करायचे, म्हणजे की वाईट टाकल्यासारखं. त्याच्यात आमच्याकडे एक वृद्ध जोडपं होतं. त्या आजी होत्या 70 वर्षाच्या आणि आजोबा होते 75 वर्षाचे. आणि त्यांना कोणीच भेटायला यायचं नाही, त्यांचे तेच येऊन ॲडमिट झाले बेसिकली. म्हणजे त्यांना कोणाला म्हणजे कोणी आलं नाही त्यांना ॲडमिट करायला.
ते कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये गेले, मग त्यांना त्या ॲम्ब्युलन्सनी आमच्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि आमच्याकडे ॲडमिट झाले. म्हणजे आता ते करोनाच्या काळात 3 हॉस्पिटल्स केले होते, 3 प्रकारचे त्यांनी हॉस्पिटल केलं होतं. एक नुसतंच विलगीकरण कक्ष असायचं, तर जसं ते समाज कल्याणचं वसतिगृह वगैरे, व तिथे थोडे म्हणजे अगदीच जे सौम्य प्रकारचे, अतिसौम्य प्रकारचे पेशंट असायचे. आमच्याकडे जे होते ते थोडेसे सौम्य, म्हणजे जरा ज्यांना धोका आहे बुवा की पुढं काही होऊ शकतं अशा पद्धतीचे पेशंट आमच्याकडे असायचे. आणि काही जे खूपच आहेत बुवा, ज्यांचं ऑक्सिजन खूप खाली ड्रॉप झालेलं आहे, असे ते सिव्हिलला वगैरे किंवा जिथं ICUची सोय आहे अशा ठिकाणी काही पेशंट ॲडमिट करायचं. तर आमच्याकडे जे रुग्ण यायचे त्यांना म्हणजे थोडंसं डायबिटीस, BP किंवा अजून काही शारीरिक आजार असलेले आणि थोडासा करोनाचा धोका जास्त असलेले पेशंट आमच्याकडे ॲडमिट असायचे. आणि मग तो प्रोटोकॉल असायचा आमचा की म्हणजे स्टाफ नर्सचा वगैरे, की बघायचं त्यांचं BP बघायचं, त्यांचं ऑक्सिजन बघायचं, त्यांचं फीवर बघायचं, त्यांचं खोकला बघायचा, हा सगळं त्यांचा प्रोटोकॉल असायचा. आणि तेव्हा त्यांनी आमच्या निदर्शनास असं आणून दिलं की स्टाफनी की मॅडम बघावं म्हणे, हे म्हणजे आम्हाला इतकं वाईट वाटतं की हे दोघं आजी आजोबा म्हणे एकटेच आहेत, त्यांना सगळ्या समाजा म्हणजे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना वाईट टाकलेलं आहे. म्हणजे ऐकूनच काळजात चर झालं, खूप वाईट वाटलं. म्हणजे किती कसा समाज आहे आपला की म्हणजे वृद्धांची जे काळजी घ्यायला पाहिजे त्यात करोनात काळजी घ्यायला पाहिजे, त्याच्यात त्यांना एकट्यांना टाकलं आहे, त्यांच्याशी बोलत पण नाही. बोलायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? म्हणजे इतकी ती करोनाची भीती लोकांमध्ये होती की ते डायरेक्ट वाळीतच टाकायचे लोकांना. यात अजून एक अनुभव म्हणजे शेअर करावा असं वाटतं. पण आम्ही मात्र त्या वृद्ध जोडप्यांना एकदम आस्थेने म्हणजे चौकशी करायचो, त्यांची काळजी घ्यायचो, वेळोवेळी त्यांनी जेवले का वगैरे विचारायचो. तर त्याच्यामुळे त्यांना खूप छान वाटायचं. म्हणजे असा पद्धतीचा मानसिक धीर आम्ही त्यांना खूप दिलं. दुसरी गोष्ट अशी होते की माझी एक मैत्रीण होती. एक दिवस तिचा अचानक फोन आला की आम्ही म्हणजे असं झालं आहे की माझा मुलगा पावसामध्ये भिजला आणि त्याला सर्दी ताप खोकला झाला आहे बुवा. काही बाकी विशेष काही नाही त्याला, फक्त सर्दी ताप खोकला आहे. मग मी म्हटलं की असं तुम्ही मानू नका, कुठलाही सर्दी ताप खोकला सध्या हा करोनाचा असू शकतो, तर त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल दुर्लक्ष करू नका, लगेच त्याला तुम्ही विलगीकरण कक्षामध्ये ठेवा. पण त्यांनी ते इतकं लाईटली घेतलं की असं काही नाही बुवा, म्हणजे त्यांच्या डोक्यात तेच होतं आपल्याला कसं काय करोना होणार आहे. म्हणजे साधारण लोकांची मानसिकता तीच असते की आपल्याला काही होणार नाही, लोकांना होतो आपल्याला होत नाही, असं एक लोकांना असतं त्याचं. मग त्यांना म्हटलं की नाही तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका. आणि जे व्हायचं ते झालं. म्हणजे घरातले सगळेच आजारी पडले आणि त्यांनी काही ऐकलं नाही. मग त्यांना मी खूप फोर्स करायचे की नाही बाबा तुम्ही RT-PCR तरी करून घ्या, करोनाची चाचणी करून घ्या, जेणेकरून काही कॉम्प्लिकेशन झालं की तुम्हालाच त्याच्यातनं बाहेर यायला मदत होईल. तरी पण तो जे म्हणजे मनामध्ये भीती इतकी होती की लोक काय म्हणतील, आपल्या घरासमोर तो बोर्ड लागेल कॉर्पोरेशनचा आणि मग लोक आपल्याकडे अशा तिरक्या नजरेने बघतील, मग काय होईल वगैरे अशा. म्हणजे जीवापेक्षा सुद्धा लोकांना ह्या गोष्टीची पण भीती होती की लोक काय म्हणतील बुवा, यांच्याकडचे करोना पॉझिटिव्ह. म्हणजे तेव्हा पद्धतही तशीच होती, यांच्याकडचे पॉझिटिव्ह आहेत बरं का, असं म्हणजे लोकांच्या मनात एक विकृतीच होती ती अशा दृष्टिकोनाची बघायची. म्हणजे जे मदत करायला पाहिजे अशा लोकांना, तर उलट ते असं व्हायचं. मग त्यांना म्हटलं नाही तुम्ही कुठल्याही परिस्थितीत ती टेस्ट करून घ्या, काही कॉम्प्लिकेशन झालं तर आपल्याला पटकन ट्रीट करता येईल, पटकन उपचार घेता येतील. मग त्यांच्या मनात अजून एक भीती होती की नाही मग आम्हाला जर आम्ही पॉझिटिव्ह आलो ना तर आम्हाला ॲडमिटच करतील रुग्णालयामध्ये. आणि आम्ही म्हणजे ते फॅमिलीमध्ये 4 लोक, नवरा बायको आणखीन मुलं, तर म्हणजे प्रत्येकाला आम्हाला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जर ॲडमिट केलं आणि तिथं जर आमचा मृत्यू झाला तर आम्हाला म्हणजे शेवटच्या क्षणी एकमेकांना पण बघता नाही येणार. हां, म्हणजे अशी एक त्यांना भीती वाटत होती. म्हटलं अरे सगळेच मरतात असं काही नाही, सगळे बरे होऊन पण येतात आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली असली की येते. मग कसे बसे ते तयार झाले. मग पण मग टेस्टिंग कुठे करणार आणि काय करणार, अशी खूप अनेक साऱ्या शंका लोकांच्यामध्ये होत्या त्या दरम्यान.
मग ते म्हणजे झालं असं की नेमकं मग त्यांना सांगितलं की तुम्ही घरीच टेस्टिंग करून घ्या, कोणाला कळणार नाही अशा पद्धतीचं. पण तो टेस्टिंग करणारा माणूस पण PPE किट घालून आला आणि जे सगळ्यांना समजायचं ते समजलंच, म्हणजे असं झालं. म्हणजे त्यांना कुठं तोंड लपवून कुठं नाही असं झालं होतं. पण सुदैवाने ते बरे झाले, म्हणजे काही प्रश्न नाही आला अशी. आणि बरेचदा मला असं वाटतं हॉस्पिटलमध्ये असेही प्रसंग आलेत की पेशंटचे नातेवाईक जे आहेत ते एक तर घाबरलेले असायचे आणि ते चिडचिड करायचे, वाद घालायचे, हो, भांडणं हो. करायचे. हो. तर त्याच्याविषयी सांगशील ते कसं मॅनेज करायचेस? हो हो, म्हणजे ह्याच्यामध्ये आम्हाला खूप म्हणजे डॉक्टरची पण भूमिका करावी लागायची, त्याच्यानंतर समुपदेशकाची पण भूमिका करावी लागायची. काय असायचं की आमच्या हॉस्पिटलमध्ये ते जेवणा खाण्याची सोय जी आहे ती कॉर्पोरेशननी केलेले होती, त्यानुसारच त्यांचं जेवण, ब्रेकफास्ट, नाश्ता वगैरे सगळं व्यवस्थित यायचं. आणि लोकांना काय वाटायचं की आपल्या जो पेशंट आहे त्याला नीट खाणं मिळत नाही, म्हणून त्यांचा असा अट्टहास असायचा की आपण घरूनच खाणं द्यावं. पण त्यांना आमचा प्रॉब्लेमच समजायचा नाही की तुम्ही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये पण येऊ नका आणि तुमच्या करोना रुग्णाच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ नका, हे आम्हाला समजून सांगावं लागायचं. आणि मग आमच्याच पेशंटला तुम्ही प्राधान्य द्या, आमच्याच पेशंटला ॲडमिट करून घ्या, आमच्याच पेशंटकडे नीट लक्ष द्या, अशा पद्धतीचं पण एक लोकांचं असायचं. आम्ही त्यांना सांगायचो नाही, आम्ही खरंच तुमच्या पेशंटकडे व्यवस्थित लक्ष देत आहोत आणि व्यवस्थित त्यांचं बघतो. पुढे तर असं झालं की पेशंटची डिमांड अशी झाली की आम्हाला याच रुग्णालयात तुम्ही ॲडमिट करा, इथं चांगली सेवा मिळते. म्हणजे हे कुठंतरी आम्हाला सुखावत होतं की ठीक आहे, म्हणजे लोकांना जाणवतं आहे, आपलं काम जाणवतं आहे आणि लोक आग्रह करतात की तुमच्याचकडे ॲडमिट करा वगैरे, असं पण एक व्हायचं. आणि ह्या सगळ्या कालावधीमध्ये ती ड्युटी करत असताना घरी तुझे सासू सासरे वयस्कर असल्यामुळे पण तुला ती काळजी घ्यावी लागत होती, तर ते कसं काय हो manage हो, केलंस? नक्कीच. म्हणजे व्हायचं असं की आम्ही ड्युटी करून आलो की आम्हाला तिथं क्वार्टरमध्ये सोय करून दिलेली होती आमच्या रुग्णालयामध्ये. तिथं आम्ही एकदा ड्युटी संपली, PPE किट उतरवला की तिथं एकदा डोक्यावरनं आंघोळ केली की असं वाटायचं की गेला करोना, की संपला, आता आपला काही कॉन्टॅक्ट नाही करोनाशी, असं एक म्हणजे वाटायचं की बरं वाटायचं. पण मग जशी रात्र होईल तसं की आपण नेमकं बरोबर मास्क घातला होता का, बरोबर PPE किट काढलं का, म्हणजे असे विचार चालू व्हायचे. आणि आता आपण घरी गेल्यावर कसं काय, आणि असे विचार यायला लागले की आपल्याला उगाचच वाटायचं की आपल्याला थंडी वाजून ताप आला, म्हणजे असं एक वेड्यासारखंच व्हायचं. म्हणजे कधी खोकला यायचा, घसा असा बसल्यासारखं वाटायचा, सर्दी झाल्यासारखी वाटायची. ॲक्च्युली तसं काही नव्हतं, पण ते सगळे मनाचेच खेळ होते की आपल्याला नक्कीच झालं आता, आणि आता आपलं काही झालं तर आपल्या कुटुंबाचं कसं होणार, म्हणजे अशी पण एक भीती वाटायची की आता आपण घरी कसं काय करायचं आणि काय करायचं. मग हे सगळं झाल्यानंतर मग तो क्वारंटाईन पिरियड असायचा आमचा, ड्युटी संपलं की मग घरी जाऊन आम्ही आराम करायचं, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं रेस्ट. मग कधी मग ते वाफ घ्यायचे, ते काढे घ्यायचे, त्या इम्युनो बूस्टर गोळ्या घ्यायच्या, म्हणजे पेशंटलाही सांगायचं आणि आपणही घ्यायचं म्हणजे कारण आपण आपली काळजी घेतली तरच दुसऱ्याची काळजी घेऊ शकणार, हे तर 100% सत्य होतं. त्याच्यामुळे ती तर काळजी घेणं भागच होतं. तर अशा भीतीने पण आम्ही हे व्हायचं. शेवटी असं ठरलं की हे भीतीने मरण्यापेक्षा आहे ना, आपण जाऊ दे, ठरवून टाकायचं, जे व्हायचं ते होईल, ते आपण नशिबावर सोडून देऊ किंवा देवावर सोडून देऊ, अशा पद्धतीचं. आणि रोजचा दिवस जो आहे तो आपण आनंदाने जगू. म्हणजे देवाने आपल्याला हा रोज सकाळी उठलं की वाटायचं की अरे हा आपला बोनस दिवस आहे, हा म्हणजे देवाने आपल्याला दिलेला आहे, तो आपण चांगल्या रीतीने आपण वापर करू त्याचा, असं एक म्हणजे छान आनंदी जीवन जगू, असं एक मनाशी ठरवलं होतं. आणि जे काही आहे भेटायचं आहे, आणि घरी गेल्यावर ही एक भीती वाटायचं की म्हणजे आपल्याला झालं तर ठीक आहे, पण आपल्यामुळे दुसऱ्यांना नको व्हायला, मुलांना नको, नवऱ्याला नको, सासू सासऱ्यांना नको, असं एक वाटायचं. कारण त्यांचं शेवटी नाही म्हटलं तरी ते वयोवृद्ध आहेत, 80 वगैरे वय आहे त्यांचं, आणि त्यांनाही BP, डायबिटीज वगैरे असे आजार असल्यामुळे असं वाटायचं, भीती वाटायची मनामध्ये. आणि तू कसं म्हणजे ड्युटी किती दिवस असायची आणि तिथेच राहावं लागायचं का कसं परत तो कसं हे होतं?
तर त्याच्यामध्ये असं होतं की ड्युटी असताना आम्ही सुरुवातीला तिकडंच राहत होतो, पण ते एकटं एकटं राहणं पण नको वाटायचं ॲक्च्युली. म्हणजे आपण एकटंच राहतो आहे, एकटंच खातो आहे आणि म्हणजे भीती शेअर करायला पण कुणी नाही घरचं वगैरे. मग काही जणांचे आमच्या इथं डॉक्टरांचे लहान मुलं होते, तर ते मात्र तिथं क्वार्टरलाच राहत होते भीतीपोटी. पण मी म्हटलं की आपण म्हणजे घरामध्ये वेगळ्या रूममध्ये राहू आपण आणि कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही यायची, एवढी आपण काळजी घेऊ. स्वतंत्र टॉयलेट बाथरूम वगैरे असायचं आणि स्वतंत्र रूम होती, त्याच्यामुळे मी तसं की घरामध्ये स्वतंत्र एका खोलीमध्ये राहायचा निर्णय घेतला, म्हणजे क्वारंटाईन पिरियडमध्ये. आणि एकदा ड्युटी करून क्वारंटाईन पिरियडमध्ये आलो की इतकं छान वाटायचं की एकदम रिलॅक्स वाटायचं. म्हणजे ह्या सगळ्या टेन्शनमधनं आपण आता एकदम स्किप झालो आहे. तेवढे दिवस का होईना एकदम रिलॅक्स वाटायचं. आणि मग ते दिवस पण खूप एन्जॉय केले मी. म्हणजे की आता एवढ्या दिवसात आपल्याला रिलॅक्स व्हायला मिळालं, तर हेही क्षण आपण छान एन्जॉय करायला पाहिजे. मग पुस्तकं वाच, मग टी व्ही बघ, काही सिरीज बघा, किंवा कित्येक दिवसात माझं कपाट आवरून झालं नव्हतं ना, म्हणजे ह्या सगळ्या गोंधळामध्ये. तर ते छान मी आवरून ठेवलं, रूम छान आवरून ठेवली, असे सगळे पण कामं केले. पण ह्या दरम्यान तसं म्हणजे थोडा घरच्यांना त्रास झाला मात्र, कारण त्यांना सगळं कसं मला सगळं हातात आणून द्यावं लागायचं. म्हणजे एकीकडे मन सुखावत पण होतं की चला आपल्याला सगळी आयती सेवा मिळते म्हणून, आणि एकीकडे वाईट वाटायचं की बिचाऱ्यांची किती धावपळ होते घरातल्यांची, असं पण वाटायचं. आणि या ह्याच्यामध्ये म्हणजे तू जेव्हा कोविडचे पेशंट बघत होती त्याचबरोबर रेग्युलर पेशंट पण हॉस्पिटलमध्ये यायचे, तर मग ते कसं काय मॅनेज करायचे? हो, म्हणजे आमची म्हणजे तेव्हा खूप तारांबळ व्हायची. एकतर मॅनपॉवर खूप कमी होती. म्हणजे अर्धे डॉक्टर तिकडं कोविडची ड्युटी करायचे, अर्धे डॉक्टर नॉन कोविडची ड्युटी करायची. तिकडे पण तेवढंच पेशंटचा फ्लो असायचा आणि भीती पण तेवढीच असायची. म्हणजे उलट असं वाटायला लागलं की कोविडच्या ड्युटीमध्ये आपण खूप सुरक्षित आहोत. कारण म्हणजे आतापर्यंतची ही जी भीतीची भावना होती ती नॉन कोविडमध्ये जास्त भीती वाटायला लागली. कारण कोविडमध्ये असं वाटायचं की आपण अरे वा PPE किट घातलेलं आहे, पण इथं PPE किट नाही, काही नाही. जो काही कोणी पेशंट, प्रत्येक पेशंटकडे संशयित नजरेने बघायचं की हा कोविड पॉझिटिव्हच असणार, हा नक्की आपल्याला देणार प्रसाद, असं एक भीती वाटायची. आणि मला वाटतं काही पेशंट सांगायचे पण नाही की काही सिम्पटम त्यांना लक्षात आले तर ते सांगायचे नाही, पेशंट लपून ठेवायचे. म्हणजे त्याच्यामुळे इतकी भीती वाटायची. मग आम्ही शेवटी काय ठरवलं की प्रत्येक पेशंट हा कोविड पॉझिटिव्ह आहे असं धरूनच, अशी आपण काळजी घेऊनच, आपली स्वतःची काळजी घेऊनच आपण पेशंट ट्रीट करायचं, हे एक मनाशी ठरवून घेतलं की प्रत्येक येणारा पेशंट आहे. कारण तो खोटं बोलायचं की मला नाही की काही झालेलं, असे पण काही असायचे. काहींना आम्ही असं म्हणजे सक्ती केली होती तेव्हा की तुम्ही कंपल्सरी मास्क घालायचाच. पण ते मास्क घालायची पद्धत पण पेशंटची इतकी विचित्र असायची. कुणी नाकाच्या खाली घालायचं, कुणी म्हणजे खाली हनुवटीवरती घालायचं, कुणी घालायचंच नाही. अशी पण आम्हाला खूप भीती वाटायची की ह्यांच्यामुळे आपल्याला होणार तर नाही ना. आणि काय पेशंट आधी मास्क घालू यायचे, पण बोलायचं म्हटल्यावर ऐकणार नाही हो, म्हणून ते तर एकदम कॉमन आहे. आणि त्यांना असं वाटायचं की डॉक्टरांना ऐकूच येत नाही म्हणजे. आणि बरोबर जेव्हा त्यांना म्हणजे आपल्याशी बोलणार, आपण टेस्ट करणार त्यांना, म्हणजे चेकअप करणार, तेव्हा ते बरोबर मास्क खाली उतरवायचे आणि मास्क खाली उतरवून बोलवायचे. म्हणजे हे तर अजूनच चुकीचं होतं. आणि बरोबर आपल्यासमोर आले की खोकायचे ते, म्हणजे असं पण व्हायचं. त्याच्यामुळे ती पण एक खूप भीती वाटायची. असं होतं म्हणजे परिस्थिती ती. आणि एकदा असं झालं की एक पेशंट म्हणजे चक्कर येऊनच पडला समोरच आमच्या. आणि म्हणजे त्या सगळ्या गडबडीत म्हणजे अटॅकच आला पेशंटला, हार्ट अटॅक आला. मग आम्ही विचार केला की ह्याला लगेच म्हणजे काहीच, आम्ही अंगावरती काहीच म्हणजे एप्रन नाही, हातात ग्लोव्ज नाही, तोंडावर मास्क नाही. पेशंट आता मरणाच्या दारात उभा आहे म्हटल्यावर आपण त्याला पहिल्यांदा मदत करणार. मग तसं आम्ही त्याला सगळं ते सलाईन लावणं, ऑक्सिजन लावणं, त्याच्यानंतर छातीवरती प्रेशर देऊन त्याचं हार्ट सुरू करणं वगैरे, अशा गोष्टींमध्ये गुंतलो. म्हणजे आम्हाला कळलंच नाही की आम्ही काय करतोय, म्हणजे पूर्ण त्या पेशंटमध्ये गुंतलो होतो.
आणि तो पेशंट बरा झाला, पण नंतर मग विचारलं की तुम्हाला ताप आला होता का, तर पेशंटनी हो सांगितलं. मग त्याच्यानंतर जी आमची म्हणजे काय हे झालं की कळेच ना आता, म्हणजे पळताभुई थोडीशी झाली, म्हणजे काय करावं आता, नेमकं कुठं जावं आणि काय करावं. मग ते सगळ्या सॅनिटायझरच्या बाटल्या आम्ही रित्या केल्या, म्हणजे इतकं अंगावर म्हणजे जशी काही सॅनिटायझरची आंघोळच केली आम्ही. आणि इतके घाबरलो दुसऱ्या दिवशी, म्हणजे रात्री झोप लागेना की आता काही खरं नाही आपलं. आणि मग ते म्हटलं आपण पेशंटची टेस्टिंग पण करून घेतली नाही आणि डायरेक्टच आपण पेशंटला एक्सपोज झालो, अशी सगळी भीती. आणि स्टाफ पण एक्सपोज झाला. मग ते सगळे आमची रूम आम्ही सॅनिटाईज केली, आम्ही सॅनिटाईज झालो, घरात 2-3दा आंघोळ केली, म्हणजे इतकं असं 2-3दा हात धुणे, म्हणजे जसं ते वेड्याचा झटका येतो ना तसंच झालं म्हणजे. नाही तो म्हणजे असं की त्या तेवढ्या क्षणांमध्ये मदत करायची म्हणून जे घडलं, पण त्याच्यानंतर कोविडची भीती नंतर लक्षात आली. हो, कोविडची भीती ही खूप नंतर लक्षात झाली. आणि मग त्याच्यानंतर मी सगळ्या डॉक्टरांना किंवा स्टाफला सावध केलं की असं काही झालं की तुम्ही पहिल्यांदा हिस्ट्री विचारा की ताप आला होता का. म्हणजे आपण गडबडीत आपल्या लक्षात येत नाही की नेमकं काय झालं, म्हणजे तापाची हिस्ट्री तुम्ही पहिल्यांदा विचारा आणि मग तुम्हाला काय करायचं ते करा. पण ते असं होत नाही. जेव्हा पेशंट आपल्याला इमर्जन्सी येतो त्यावेळेस आपल्याला काही सुचत नसतं. एवढं हे सगळं कोविडच्या ह्याच्यामध्ये काम करताना तुला काही याच्यात पुरस्कार मिळाले का? हो हो, कोविड योद्धा म्हणून म्हणजे हे झालं, पुरस्कार मिळाला आमच्या IMA तर्फे, डॉक्टरांची जी एक इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे त्यांनी सत्कार केला. त्याच्यानंतर आमच्या बिल्डिंगमध्ये पण म्हणजे बऱ्याच जणांना कोविडच्या काळात मदत केली होती आणि त्याच्यामुळे त्यांनीही एक दिवस म्हणजे कृतज्ञता व्यक्त केली आणि छान वाटलं, म्हणजे असं खूप छान वाटायचं. आणि पेशंट जेव्हा डिस्चार्ज होऊन जायचे तेव्हा ते आमचे इतके आभार मानायचे की ते आम्ही खूप भरून पावायचो. म्हणजे असे अक्षरशः ते मोबाईलवरती रेकॉर्ड करून आणि हे सांगायचे की तुम्ही आम्हाला इतकी चांगली सेवा दिली, आम्ही ह्याच्यातनं बरं झालो, अशा पद्धतीचं ते म्हणजे ते एक सर्टिफिकेटच होतं म्हणजे आमच्यासाठी. तर त्याच्यामुळे ते खूपच महत्त्वाचं वाटायचं आम्हाला. या सगळ्या कामामध्ये तुला स्टाफ जो सगळा होता त्याचं आणि तुमचं टीमवर्क जे होतं तर त्याच्याबद्दल सांगशील थोडंसं की त्यांची कशी मदत झाली? आणि म्हणजे स्टाफ तर आमचा खूप कोऑपरेटिव्ह होता, खूपच छान होता. त्याच्यामध्ये बऱ्याचदा असं व्हायचं आम्ही म्हणजे एखादा पेशंट सिरियस व्हायचा मध्येच, तर त्याच्यामध्ये एक 80 वर्षाच्या आजी होत्या, त्यांना अजिबातच चालता यायचं नाही व्हीलचेअरवरती, म्हणजे बाथरूमला घेऊन जाणं किंवा बेडपॅन देणं वगैरे. तर ह्याच्यामध्ये आमच्या स्टाफने खूपच काम केलं, म्हणजे अगदी आपल्या घरचं मानून आपल्या घरचीच कुणीतरी व्यक्ती आहे बुवा असं समजून त्यांनी सेवा दिली. कधी कधी असं व्हायचं म्हणजे आम्हालाही खूप कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागायचं. एकदम पेशंटचं ऑक्सिजन ड्रॉप व्हायचं आणि मग तेव्हा खूप धावाधाव व्हायची की ऑक्सिजन लावा, हे करा. आणि ते सगळं म्हणजे स्टाफ खूप आम्हाला मदत करायचा, इंजेक्शन द्यायचं, पटकन इंजेक्शन लावा, IV लावा, त्याच्यानंतर ऑक्सिजन लावा, ॲम्ब्युलन्सला बोलवा. आणि प्रॉब्लेम असा व्हायचा की ते ॲम्ब्युलन्स 108ला फोन केला की ते ॲम्ब्युलन्स लांब कुठंतरी अडकलेली असायची, म्हणजे बिझीच असायची कायम ॲम्ब्युलन्स. मग ते ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर म्हणायचे की मॅडम 2 तास लागतील पोचायला. त्या दरम्यान आमचं म्हणजे इतकं BP खालीवर व्हायचं की आता कसं करायचं, पेशंट मॅनेज कसं काय करायचं. म्हणजे इतका की पेशंट ह्याच्यामध्ये असं असतं धोका की पेशंट पटकन चक्कर येऊन पडतो आणि पटकन त्याला मृत्यू येतो, इतकी भीती असते. त्याच्या आत त्याला इमर्जन्सी ट्रीटमेंट मिळणं खूप गरजेचं असतं. तर त्याच्यामुळे ते हे ॲम्ब्युलन्स मिळणं वगैरे आम्हाला खूप प्रतीक्षा करावी लागायची. मग तोपर्यंत आमची खूप धावाधाव व्हायची, खूप भीती वाटायची. पण मनात भीती वाटूनसुद्धा पेशंटला खूप धीर द्यावा लागायचा आम्हाला की काही नाही, होईल सगळं व्यवस्थित. मग ते ऑक्सिजन सिलेंडर वगैरे देऊन ॲम्ब्युलन्समध्ये बसवून मग दुसरीकडे पेशंट शिफ्ट करायचा. पण त्या दरम्यान त्या 2 तासात आमची काय घालमेल व्हायची हे आम्हालाच माहिती. म्हणजे की आपल्या इथं काही वाईट होऊ नये आपल्या नजरेसमोर, किंवा कुठंच वाईट होऊ नये, पेशंटचं चांगलंच व्हावा, एक जीव वाचावा, असं खूप वाटायचं मनातून.
अजून काही तुझे पेशंटच्या ह्याच्यातले काही अनुभव किंवा काय असं तुला काही आठवत असेल तर सांगशील? हां, तसं आता बऱ्यापैकी म्हणजे सांगितलंच आहे. बाकीचं तर रुटीन म्हणजे जसं आता हे करोना संपला तसं म्हणजे संपला अजून असं संपलं नाही. पहिली दुसरी वेव आता तिसरी वेव येऊ पाहते की नाही माहीत नाही, आता काही सांगू शकत नाही आपण त्याविषयी. पण जसं चालू आहे रुग्णांचा इलाज करणं वगैरे ते सगळं रुटीन आमचं चालूच आहे. संभाव्य धोका असला तरी पण जे काही आमचं रुटीन चालू आहे ते चालूच आहे. तुम्हाला काही कोणाला प्रश्न विचारायचा? विचारू शकतो. आपण थोड्या वेळापूर्वी रिसेंट जी परिस्थिती आहे कोरोनाची त्यावर जरा बोलत होतो, हां. त्याबद्दल सांगा ना थोडं. म्हणजे कुठल्या नाशिकमधलं सिच्युएशन आणि ऑल ओव्हर वर्ल्ड. हां, ऑल ओव्हर वर्ल्ड. तर सध्या जे काही आहे थोडंसं आपल्याकडे करोनाचा जो ग्राफ आहे तो खाली आलेला दिसतो. म्हणजे पेशंटची रुग्णांची संख्या आता सध्या नाशिकमध्ये पण कमीच आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये म्हटलं तर 51 पेशंट आहेत, नाशिक शहरामध्ये म्हटलं तर 15 आहेत. अशी परिस्थिती आहे. ह्याचं सगळं श्रेय जे जातं ते लसीकरणाला निश्चितपणे आपण म्हणू की जातं. आणि तसे आपले भारतीय लोक खूप चांगले आहेत बुवा. म्हणजे जे काही गव्हर्नमेंट सांगतं, जसं आता मागे मोदी सरकारने काही काही गोष्टी करा म्हटलं की म्हणजे लोक लगेच उत्साहाने करायला तयार असतात. म्हणजे काहीही जे गव्हर्नमेंटनी सांगितलं आहे ते पण करायला लोक तयार असतात. म्हणजे सरकार जे काही प्रोटोकॉल सांगतं तसं पण. आणि तेच फॉरेन कंट्रीजमध्ये ह्याचं प्रमाण खूप जास्त आहे असं पण सांगता येईल. आणि आपल्या देशात जी लसीकरणाची मोहीम राबवली ती खूपच चांगल्यारीत्या राबवलेली आहे. खरं तर आपला देश हा बऱ्यापैकी मागासलेला, अशिक्षित आणि ह्या सगळ्याच कुठेतरी बोल्डनेस, भीती नाही म्हणून गोष्टी इम्प्लिमेंट नाही करायच्या अशा गोष्टी वाटत होतं. आणि नाशिकने तर आपलं ते फेडीसरी केलं. म्हणजे मधल्या सेकंड वेळेमध्ये इतके पेशंट होते आणि खूप यंग केलेले बघितले. आणि मग या सगळ्यात काम करताना म्हणजे तुम्ही आता जे म्हणाले की आपली माणसं ऐकतात, मला कुठेतरी वाटत होतं की ती ऐकतच नाही. नाही, ऐकतात. म्हणजे काही आता बऱ्यापैकी मेजॉरिटी लोक ऐकतात. आता काही असतातच समाजामध्ये 10-20% लोक की ते कुणाचंच ऐकत नाहीत, असे पण असतात. म्हणजे अगदीच असं नाही म्हणू शकत. पण त्या मनाने फॉरेन कंट्रीजमध्ये मास्क वगैरे पण लावत नाहीत. पण निदान आपल्याकडे सांगितलं तर मास्क लावतात, ऐकतात लोक, असं करतात. बऱ्याचदा आपण बघतो बऱ्यापैकी लोक ऐकतात, मास्क लावतात, असं करतात. अनेक वर्ष तुम्ही त्या सेवेमध्ये आहात, वैद्यकीय सेवेमध्ये. बरोबर. आणि कोविडचा काळ असा होता की परमनंट डॉक्टरही हातवरती करून बाजूला झालेले पाहिजे त्याने. तुम्ही जे कारण सांगले की मग वयाचं कारण देऊन, आजाराचं कारण देऊन भयानक परिस्थिती दिसली. शक्यतो कोविड पेशंटच्या सानिध्यात कसं येता येणार नाही मला, बरोबर, असा प्रत्येकजण काळजी घेत होता. ही परमनंट डॉक्टरची आम्ही आपलेली अवस्था आहे. तुम्ही अजूनही कंत्राटी कामगार म्हणूनच काम करत आहात. तेव्हा असं वाटलं की हे तर परमनंट डॉक्टरचे करायचं काम आहे. जी जोखीम आहे नंतरची पण तिथं काही सोशल सिक्युरिटी म्हणून जी काय आहे ती काहीच मिळणार नाही. असं काहीतरी तुमच्या येतच, मनामध्ये येतच. पण कसं आहे की आपण केलेल्या कामाचं कुठंतरी आपल्याला समाधान होत असतं आणि कुठेतरी याची नोंद होत असते. आणि आपलं समाधान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाकी सरकार आपल्याला देईलच प्रोटेक्शन जे काही आहे, पण आपलं समाधान मनाचं हे मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं त्याच्यामध्ये. सो एक डॉक्टर आणि ती एक स्त्री जी आपल्याकडे म्हणजे कशी जी जडत गडत आहे ती माया करणारी, प्रत्येक गोष्टीला कुणाला काही कमी पडलं म्हटलं की दावत जाणारी. या दोन्ही गोष्टींचा तुम्ही तिथे म्हणजे प्रोफेशन आहे, करणंच आहे. पण मला माहिती होतं की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर करता तरी तुम्ही ते केलं. म्हणजे स्त्री ही आपण म्हणतो जे चंडीचं रूप आहे, ती गरज पडली तर ती भीती वगैरे बाजूला सारून तिथे उभी राहते. कारण मास्क लावून मी बघितलंय मधल्या त्या काळामध्ये ती बँकेत गेली होती, 2 तास तो N95 मास्कने जमत होता आणि अख्खा पी किट किट घालून लहान 12 तास राहणं खरंच अवघड आहे. पण स्वतःला कितीतरी अपडाऊन सिच्युएशन मध्ये जेवण तुम्ही केलं म्हणजे खरंच मोठी
हो, त्यासाठी कसं आहे की आपली मानसिक तयारी ही खूप करावी लागते आणि हेच करण्याबरोबर म्हणजे आपल्या आरोग्य पण आपल्याला जपावं लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये आपण थोडंसं ते वॉकिंगला जाणं, व्यायाम करणं हे पण आम्ही त्या दरम्यान करत होतो, की खाणं पिणं आपलं की व्यवस्थित हेल्दी आपण खातोय का, व्यवस्थित आपण राहतोय का, त्याच्यानंतर आपला व्यायाम व्यवस्थित व्हायला पाहिजे, ह्या गोष्टीकडे पण आम्ही लक्ष देत होतो. असं या काळात स्वतःचं स्वास्थ्य राखून स्टाफचं मॅनेजमेंट करणं तुम्हाला कसं जमलं? कारण त्या तुमच्याशी ड्युटीज असतात. हो, आणि हो. बऱ्याचदा म्हणजे स्टाफ कमी असेल तर 24 तासाची ड्युटी आणि सगळं. हो, ते सगळं करावं लागतं. पण आमचा स्टाफ खरोखरच इतका चांगला आहे आणि इतकं म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि शेवटी हे टीमवर्क असतं, म्हणजे तुम्ही पण टीमचा एक भाग आहात त्याच्यामध्ये. म्हणजे स्टाफनेही तुम्हाला मदत करायची, तुम्ही स्टाफला मदत करायची, पडेल ते काम करायचं, हे खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. की हे माझं काम नाही असं म्हणून चालत नाही, त्याच्यामध्ये सगळेच कामं करावे लागतात आपल्याला. डॉक्टर म्हणून ड्युटीवर पण काम करावं लागतं आणि नंतरही कुणीतरी जवळ जा, कुणीतरी मित्र हा नेहमीच आणि कुणी घाबरला हो, हो. फोन हो, ते तर आहेच. म्हणजे की तुम्ही करोनामध्ये काम करता तर तुम्ही आम्हाला खरंच गाईड करा की काय करायचं आम्ही नेमकं. घाबरून गेलेले लोक असतात आणि त्यांना पण धीर द्यायचा आणि की ठीक आहे तुम्ही असं असं करा, तुम्ही असे ब्लड टेस्ट करा, तुम्ही HRCT करा, असं पण बऱ्याचदा पेशंटला सांगावं लागायचं. आणि काही लोकांच्या मनात म्हणजे इतकी करोनाविषयी भीती होती की ते घराच्या बाहेर पण पडायचे नाही, म्हणजे अजिबातच पडायचं नाही, काहीच करायचं नाही. कुठं हात लावला तरी त्यांना असं वाटायचं की झालाच आपल्याला करोना. आणि ते मंत्रचळ म्हणतो ना आपण तसं, सारखे हात धुवायचे, सारखं सॅनिटाईज करायचं, सारखी आंघोळ करायची, असे पण काही लोक त्याच्यातनं गेलेले आहेत. म्हणजे दोन्ही एक्स्ट्रीम्स आहेत त्याच्यामध्ये. काही एकदम बिनधास्त, मास्क नाही वापरायचं, आपल्याला काही होणार नाही असे पद्धतीचे लोक, आणि काही म्हणजे रोज आपल्याला झालाच आहे बा करोना अशा पद्धतीने वागायचे, असे पण दोन्ही प्रकारचे लोक बघितले होते. एक प्रश्न मॅडम, हां कोरोनाच्या काळामध्ये काही लोकांना स्टार्टिंगच्या फेजमध्ये घरी जायला मदत केली आपण, हां किराणा पोहोचवला. हो बरोबर. सेकंड फेजमध्ये हॉस्पिटल नसल्यामुळे खूप लोकांचे हाल झालेले. हो, हो. पहिल्या फेजमध्ये झाले. हो. त्या काळामध्ये आम्हाला कार्यकर्ता म्हणून जेवढे शक्य आहे जिथे जिथे कॉन्टॅक्ट आहे आम्ही संपर्क करून द्यायचं की हॉस्पिटलला. हो. तरी पण मी स्वतः वेळेवर उपचार न झाल्यामुळं 2 लोकांचे मृत्यू हो. वाईट वाटलं किंवा हो, वाईट आपण झालं त्यांना ते. पोहोचवू नाही शकलो किंवा मदत नाही करू शकलो. हो तिथं रोज किंवा दर 2 दिवसांनी ते सगळं मृत्यू तांडव बघत बरोबर आहे, काय बरोबर आहे. फेस करत होतं आणि काय फील करत होतं. खरे खरे म्हणजे इतकं हेल्पलेस वाटायचं तेव्हा. म्हणजे आम्ही तर असं हे केलं होतं की सगळ्या हॉस्पिटलचे फोन नंबर, त्याच्यानंतर ज्याला जितकी मदत करता येईल ऑक्सिजनचे फोन नंबर, त्याच्यानंतर सगळ्या डॉक्टरांचे फोन नंबर, ह्याचं एक लिस्टच बनवली होती. ज्याला जिथं जशी मदत लागेल तसं ज्याचा फोन येईल त्याला आम्ही स्वतः म्हणजे फोन करून इथं बेड उपलब्ध आहे का, तिकडं बेड उपलब्ध आहे का, नाही काही करून तुम्ही घ्या पेशंटला, कशी तरी सोय करा, पेशंट इमर्जन्सी आहे, पेशंट वाचायला पाहिजे, अशी पण आम्ही धडपड त्या दरम्यान करत होतो. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्याच्यामुळे काय होतं, ज्या व्हायच्या त्या गोष्टी घडल्या. म्हणजे तेव्हा रेमडेसिवीरची कमतरता म्हणा किंवा बेडची उपलब्धता नाही म्हणा, ऑक्सिजनचं शॉर्टेज, असं सगळ्या खूप गोष्टींना फेस करावं लागलं. आणि जेव्हा यंग लोक गेले म्हणजे 35 ते 50च्या दरम्यानचे, तेव्हा तर खूप खूप म्हणजे खूप वाईट वाटायचं. म्हणजे ते शब्दात मांडणं शक्य नाही असं. ॲज अ डॉक्टर म्हणून सेकंड रॅलीमध्ये आपण जर बघितलं ना तर फार म्हणजे माणसं हो. जाणवली असं का झालं? म्हणजे मला त्यातलं काहीच माहिती नाही. अजूनही तसं काही सांगता येणं शक्य नाही आहे की का असं झालं. कारण बऱ्याच म्हणजे कॉम्प्लिकेशन झाले. म्हणजे अशा पण गोष्टी झाल्यात की अगदी 85 वर्षाचे लोक ज्यांचं HRCT स्कोअर खूप जास्त आहे ते लोक पण वाचून आलेले आहेत आणि त्या उलट यंग लोकांचा बळी पडलेला आहे. म्हणजे ह्याविषयी काहीच आपण उत्तर देऊ शकत नाही अजून. त्याविषयी तेवढं असं संशोधन झालेलं नाही. लोक अजून
संभ्रमात आहेत. डॉक्टरांची टीम अजून संशोधन करते याविषयी, किंवा शास्त्रज्ञ पण अजून संशोधन करत आहेत. म्हणजे अगदी आश्चर्यकारकरित्या काही म्हातारे 90 वर्षाचे पण वाचून आलेले आहेत आणि अगदी यंग म्हणजे 35 वर्षाचे किंवा 18-20 वर्षाचे पण मुलांचा म्हणजे मृत्यू होताना बघितलेला आहे. कारण असं आपण अजून तर काही तसं स्पष्ट करू शकलो नाही. पण जे झालं ते फार दुसऱ्या लाटेमध्ये वाईट झालं. लोकही थोडे गाफील राहिले दुसऱ्या लाटेमध्ये, असंही मला वाटतं त्याच्यामध्ये. हा प्रश्न मेघा जाधवसाठी आहे की ह्याच काळामध्ये तुमची आई पण गेल्या सातारला, तुम्हाला त्यांच्या अंत्यविधीला जाता आलं नाही आणि त्या घरातल्या भावनेकडे तुम्ही अशा लोकांना काही मदत करायला पाहिजे म्हणून माणूस काय अभियान म्हणून तुम्ही चालवलं. तर मला वाटतं तो त्याला जोडून असणारा विषय, तर त्याच्याबद्दल माहिती सांगा ना. ते आता जसं सरांनी प्रश्न विचारला तसं की सुरुवातीचे जे दिवस होते कोविडचे आणि सातारामध्ये माझी आई वडील आणि मोठा भाऊ आणि वहिनी राहतात आणि त्यांची लहान मुलगी आहे 9 वर्षाची. ते सगळेजण तिथे राहतात. तर आई पॉझिटिव्ह झाली आणि आई किडनी पेशंट होती, त्याच्यामुळे ती ऑलरेडी तशी 4 वर्षापासून बऱ्यापैकी आजारी असायची आणि तिला पटकन म्हणजे प्रकृती तिची खालावायला लागली आणि मग तिला ॲडमिट केलं आणि त्याच्यानंतर भाऊ वहिनी वडील सगळेच पॉझिटिव्ह झाले. वडीलही माझे 84 आहे आणि आई 75 होती आणि ती 2 दिवसात गेली आणि ती गेली ते झालंच. पण ह्या सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळणं, ॲडमिट करणं, वडिलांचं वय जास्त असल्यामुळे त्यांची पण एक काळजी होती. तर ते खूपच असं जरा टेन्शन होतं त्यावेळेस की आईला तर आपण वाचू नाही शकलो, पण निदान मग आता हे तिघं तरी आहेत, त्यांचं तरी व्यवस्थित ट्रीटमेंट मिळावी असं हे चालू होतं. त्यावेळेस खूप लोकांची मदत झाली. म्हणजे माझा भाऊ आहे तिथे, डॉक्टर संजय कोरडे म्हणून वहिनी आहे भारती कोरडे, ती स्वतः डेंटिस्ट आहे, त्यांची खूप मदत झाली. आणि त्याच्यात काय झालं होतं की लोकांना भीती इतकी होती की कॉलनीतले जे सगळे लोक होते ना, तर त्यांचं असं व्हायचं की कामवाल्या बायका तर बंदच झाल्या होत्या, म्हणजे की त्यांच्याकडे कोणी जायचं नाही वगैरे हे सगळं. पण झालं कोणी फोनवर पण बोलायचं नाही घाबरून. एक तर कॉलनीमध्ये सगळे वयस्कर लोक राहतात आता सगळे, तर त्याच्यामुळं सगळे जरा ह्याच्यामध्येच होते. आणि मग त्या दरम्यान मी फेसबुकवर पोस्ट लिहिली, कारण आमच्याच घरी इकडे नाशिकला माझ्या नंदेकडची पूर्ण 8 लोक पॉझिटिव्ह झाले आणि अशोकाला ॲडमिट होते ते. तर त्यावेळेस माझ्या नंदेच्या मिस्टरांनी आम्हाला सुचवलं की आम्ही त्यांना तिथलं भाजी नाही आवडायची, त्याच्यामुळे आम्ही फक्त भाजी घरून द्यायचो, बाकी तिथं जेवण होतं व्यवस्थित. तर ते देत असताना मग ते म्हणायचे की प्लास्टिक म्हणजे डिस्पोजेबल कंटेनरमध्ये तू दे, म्हणजे ते तिथं खाली नेऊन ठेवलं की तिथला स्टाफ वर नेऊन देईल. कारण हे सगळं नवीनच होतं, याच्यातून पहिल्यांदाच असं काहीतरी फेस करत होतो की असा काही प्रसंगच आला नव्हता. आणि एक भीतीच होती की आपण जर डबा दिला तर तो स्टीलच्या डब्यात समजा दिला तर ते परत घरी आणायचं हे एक टेन्शन होतं. तर मग ते त्यांनी सुचवलं आणि मग त्याच्याप्रमाणे आम्ही मग इथं ते मॅनेज केलं. मग मी फेसबुकवर तशी पोस्ट लिहिली की आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे येणार नाही, या पद्धतीने त्यांची निदान विचारपूस करू शकतो, फोनवर बोलू शकतो आपण, किंवा डबा द्यायचा तर आपण डिस्पोजेबलमध्ये देऊ शकतो. तर हे मी फेसबुकवर पोस्ट लिहिली आणि माझे जे खूप नातेवाईक सातारमध्ये आहेत, माझा चुलत भाऊ उडतारला असतो, उडतारे म्हणून एक गाव आहे साताऱ्याजवळ, तर तिथून मग तो सगळं खाऊचं सामान मुलीसाठी सगळी फळं आणि हे सगळं घेऊन तिथे दारात आला, म्हणजे आमच्या गेटपाशी. आणि तो लांबूनच फक्त माझ्या वहिनीने त्याला बघितलं आणि ती रडायलाच लागली की किती दिवस झाले मी म्हणे एक माणूस पण बघितला नाही म्हणे. तर त्यावेळेस म्हणजे ते जे फिलिंग होतं की वाईट टाकल्यासारखं जे वागवलं ते जास्त त्रासदायक होतं, मानसिकरित्या खचून गेले लोक त्याच्यामुळे जास्त. तर ते मग ती पोस्ट लिहिली आणि त्याच्यानंतर मग आले, म्हणजे सगळेजण फोनवर बोलायला लागले, काही तिथे बाहेर आणून काही द्यायची गरज लागली तर ते करत होते सगळेजण. आणि मग म्हटलं आपण तिथं जाऊन काही करू शकत नाही आहे तर आपण नाशिकमध्ये का नाही करू, म्हणून मग आम्ही
पूर्वाज फाउंडेशन म्हणून संस्था आहे, तर त्याच्यातर्फे आम्ही माणुसकी अभियान म्हणून राबवलं. आणि मग नाशिकमध्ये आम्ही केटरर्सला कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना सुचवलं की आपण कॉन्टॅक्टलेस आपण डिलिव्हरी तिथे करू आणि पैसे पण आपण गुगल पे किंवा अशा ह्याच्यातर्फे घेऊयात, तर तुम्ही कराल का? मग आधी पहिल्यांदा केटरर्सशी बोललो, त्यांनी तयारी दाखवली आणि मग नाशिकमध्ये आम्ही पूर्ण नाशिकभर म्हणजे 5-6 जणांची टीम होती, एक एरिया एकेकाने वाटून घेतला. फोन सगळे व्हॉट्सअपवर सगळीकडे मेसेज गेले, फोन आले की आम्ही कॉन्टॅक्ट करून केटरर्स त्यांना देऊ शकेल डबा याची व्यवस्था केली. म्हणजे बऱ्याच वेळा असे प्रसंग आले की एकच डबा द्यायचा होता, तर केटरर्स नाही म्हणायचे की नाही परवडत मॅडम एकट्यासाठी तिथं जाणं, तर आम्ही पण जाऊन देऊन आलो डबे. तर त्यावेळेस म्हणजे एकदा असा प्रसंग आला की मी गेले एका माणसाला डबा द्यायला, तर ॲक्च्युली त्याची फॅमिली तिथंच समोर राहत होती आणि तो वर राहत होता, क्वारंटाईन झाला होता, पण त्याच्या फॅमिलीने त्याला तिथं डबा नाही दिला आणि मी जाऊन दिला. तर त्याला इतकं हे झालं की मॅडम पैसे किती झाले? म्हटलं मी केटरर्सचा व्यवसाय नाही करत, म्हटलं आम्ही फक्त एक सोशल हे कॉज म्हणून हे काम करतो आहे. तर त्याला खूप घाई करून आलं. म्हटलं मी माझ्या भावाला डबा देते असं समजून तुम्हाला देते, म्हटलं मी तिथं जाऊन देऊ नाही शकले, तर मी इथे हे करते. तर आहिरे सर, कल्याणी ह्यांनी पण खूप म्हणजे जवळजवळ महिन्याचं किराणा नेऊन देण्यापासून डबे देण्यापासून सगळ्यांनीच ही कामं केली. खूप लोकांनी केली ॲक्च्युली, नाशिकमध्ये हे खूप लोकांनी काम केलं. तर हा एक अनुभव मला या काळामध्ये आला आणि तो शेअर करूचा वाटला. तर आज अंजली इथं आली आणि तिने तिचा हा जो सगळा खरं तर खूप तिने गमतीशीररित्या तो सांगितला, तर ते पण खरं खूप स्ट्रेसमध्ये ते दिवस तिने पण घालवले आणि घरच्यांनी पण घालवले. म्हणजे आम्ही रेग्युलर 15 दिवसातून भेटणारे पण आम्ही एकमेकांना कितीतरी दिवस भेटलो नव्हतो आणि एकदा भेटलो ते पण असे लांब लांब उभं राहून आणि मास्क घालून बोलत होतो, ते पण कसं तरी होत होतं. म्हणजे तर तो काळ सगळ्यात असा होता, सगळ्यांसाठीच अवघड होता. आणि मला खरं तर हे सगळं आरोग्य विभाग जे आहे ज्यांनी या काळामध्ये जी सेवा दिली, म्हणजे डॉक्टर्स आहेत त्यांच्याबरोबर जो सगळा स्टाफ, नर्सेस यांनी सगळी जी सेवा दिली. पण साधा आपण बघायचो की जो कोविडची जी RT-PCR किंवा ही टेस्ट करायला जो माणूस यायचा त्याला पण किती रिस्की होतं की ते घशात ते हे टाकून घेणं किंवा नाकातून, म्हणजे समोर कोविडचा पेशंट बसलेला असताना त्यांनी ते कलेक्शन करणं ते पण खूप रिस्की होतं. म्हणजे सगळ्यांनीच यांनी जी कामं केली ते आपला जीव धोक्यात घालूनच खरी ही कामं केली. जे बऱ्याच जणांनी कोविडचे पेशंट तिथे अंत्यविधीला, कारण घरचे लोक तर कोणी जात नव्हते, तर बरेच लोकांनी तेही कामं केली की कोविडचे पेशंटचं अंत्यविधी केले. तर खूप लोकांनी म्हणजे जसे वाईट अनुभव जसे आलेत तसे खूप चांगले अनुभव पण लोकांना आले. म्हणजे माणसातला देव त्यावेळेस आपण अनुभवला असं म्हणायला हरकत नाही खरं. तर मला ह्या सगळ्याच लोकांनी ज्या लोकांनी कोविडमध्ये किंवा ह्याच्यामध्ये काम केलं त्यांना खरंच सगळ्यांना सॅल्यूट करूशी वाटतं. तर अंजली तुझंही खूप म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे की म्हणजे कोणासाठी तरी आपण जीव धोक्यात घालून काम करतोय, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. ॲक्च्युली माझा हा फक्त खारीचा वाटा आहे. म्हणजे खूप लोकांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. माझं म्हणजे हे खूप छोटंसं कार्य आहे त्या मानाने. अजून बऱ्याच लोकांनी बरेच मोठे कार्य केलेले आहेत, ते अजून जगासमोर आलेले नाही आहेत आणि तुम्ही हे सगळं आणताय ह्या माध्यमातून जगासमोर म्हणा, लोकांसमोर म्हणा आणताय, याचं मला खरंच खूप कौतुक वाटतं. आणि त्याबद्दल मी ॲक्च्युली कल्याणी, मेघा, त्याच्यानंतर ही जी टीम आहे हर्षाली, कीर्ती, अहिरे सर आणि संगीनी महिला जागृती मंडळ यांचे मी खरंच आभार मानते. आणि त्यांनीही मला संधी दिली, त्याबद्दल मला खूप छान वाटलं. म्हणजे माझे विचार मांडता आले समोर. अजून लोकांनी काय कार्य केलं ते खरंच लोकांसमोर यायला पाहिजे. मॅडम एक प्रश्न, हां. अजून पण लोकांमध्ये तिसरी लाट येणार हे आहे किंवा अजून पण लोक बाहेर पडत नाही. म्हणजे मार्केट बघायला गेलं तर पूर्णपणे दुकानं ओपन झालेत, पण बरोबर. त्याप्रमाणे लोकांचं येणं किंवा खरेदी करणं असेल किंवा एकमेकांना भेटणं असेल, हो. हे कुठेतरी
कमी झालेलं आहे ह्या सगळ्या दीड नक्कीच वर्षामध्ये. नक्कीच. तर त्याच्यासाठी लोकांनी नॉर्मल व्हायला पण भेटणं हे एक साधन होऊ शकतं असं मला वाटतं. कारण आम्ही सगळेजण तो प्रयोग करतो की हो. आम्ही 1.5 वर्ष खूप लांब राहिलो सगळ्यांपासून आणि हम्म. जेव्हा कधी कधी असं जाणवलं पण की आपल्या जवळच्या व्यक्तीला गरज आहे आणि आपण घरात बसू नये तर हो. तो पण त्रास सहन केला. हो. तर लोकांना आणखी नॉर्मल करायला म्हणजे काळजी घेऊन मी असं म्हणत नाही की पूर्णपणे कोरोना गेलाय हो. कदाचित तो आयुष्यभर तो आता सोबत असू शकेल. अगदी बरोबर. काय काळजी घेऊन आपण रेग्युलर लाईफ सुरू करू शकतो असं पण सांगितलं तुम्ही. हो. आता कसं आहे की स्वतःची तर काळजी घ्यायलाच पाहिजे आपण. म्हणजे उदाहरणार्थ आता सगळीकडे तर सगळ्यांना माहिती आहे की मास्क वापरणे, वारंवार म्हणजे हात धुणे, सॅनिटाईज करणे, त्याच्यानंतर आता मेन म्हणजे वॅक्सिन आल्यामुळे थोडंसं ती भीती कमी झालेली आहे आणि वॅक्सिनचे रिझल्ट्स पण चांगले आहेत. ते आपल्याला दिसतं आहे आता. लोकही तयार होतात वॅक्सिन घ्यायला. आणि ह्या दरम्यान काय झालं की लोक एकमेकांना भेटले नाहीत. त्याच्यामुळे कितीतरी लोक डिप्रेशनमध्ये वगैरे गेले, निराश झाले. म्हणजे आपल्याला तसं तर डिजिटल युगाचं खरं आभार मानायला पाहिजे. म्हणजे मोबाईलद्वारे म्हणा, इंटरनेटद्वारे म्हणा की आपण तेवढं तरी एकमेकांशी कम्युनिकेट करू शकत होतो. त्याच्या आधीच्या काळात जर हा करोना आला असता तर आपण इमॅजिनच करू शकत नव्हतो की म्हणजे काय झालं असतं. तर थोडं तरी ह्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये तेवढं एक चांगलं झालं. निदान आपण एकमेकांशी कम्युनिकेट करू शकलो, म्हणजे बोलू शकलो. अगदी मिठी नाही मारता आली आपल्याला तरी आपण ते केलं काम. आणि बऱ्याच म्हणजे हे माझे हजबंड जे सायकियाट्रिस्ट आहेत त्याही लोकांनी खूप काम केलं. म्हणजे ज्यांचं मनोधैर्य खचलेलं आहे त्यांच्यासाठी ते कायम फोनवरती असायचे, त्यांना धीर द्यायचे, त्यांना मार्गदर्शन करायचे. म्हणजे ही एक सायकियाट्रीची पण एक टीम होती याच्यामध्ये की ती पण कार्यरत होती आणि लोकांना धीर देत होती अशा काळामध्ये. म्हणजे वेगळ्या वेगळ्या टीम त्यांच्या त्यांच्या परीने कामं करतच होते लोकसेवेचं. आपण अंजली मॅडमचे आभार मानूया. हं? आम्रपालीला मी विनंती करते की डॉक्टर अंजलीचे आपण आभार मानूया. नाही का? मी आता ॲप्ली झाली का बस ना असं म्हणते गाडी बसायचं पहिले तर मॅम तुम्ही खूप छान बोलल्या. आणि जी सगळी कोविडची परिस्थिती होती आम्ही खूप कर्टनच्या मागे राहून सगळ्या गोष्टी ऐकल्या. पण आज फर्स्ट टाईम कोणीतरी ऑन ग्राउंड कसं काम केलं, PPTचे एक्सपिरियन्स, फर्स्ट डेचे एक्सपिरियन्सेस हे सगळे डोळ्यासमोर अक्षरशः उभं राहिले. आणि किती स्ट्रगलिंग आणि किती डिस्कम्फर्टमध्ये असणारे दिवस असणारे हे सगळं डोळ्यासमोर अक्षरशः उभं राहिलं.
आणि थँक्यू सो मच तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात कार्यक्रमासाठी. मेगा मॅम थँक्यू सो मच, तुम्ही इतका छान इंटरव्ह्यू घेतला. हॉलीक्रॉस चर्चचे पण आभार, त्यांनी ही जागा उपलब्ध केली. सगळ्या टीमचे आभार आणि फेसबुकवरून जे सगळे बघतात त्यांचे आभार. थँक्यू सो मच.